की ग्रेस आशीर्वाद मला नव्हता, तरी देखील ज्याला प्रभू निवडतो त्याला चालवतो. परंतु तुम्हाला प्रभूने बहुत दिलेला आहे, विशेष करून तरुण वर्गासाठी म्हणतो. मग त्याचा लाभ तुम्हाला आणि मला घ्यायला पाहिजे. आणि पवित्र वचन आम्हाला सांगतं की ज्याला जितकं जास्त दिलं जाईल तितकं जास्त हिशोब देखील घेतला जाईल, त्याच्याकडून रिटर्न मागितलं जाणार आहे. आणि त्यासाठी आपण घेणारे नव्हे तर देणारे व्हावं. आणि यासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये जेव्हा आलेलो आहोत तेव्हा अनेक गोष्टी आम्हाला एका वेळेस करायच्या असतात, अनेक गोष्टी या आम्हाला करायच्या असतात. अनेकदा माझं लक्ष टीव्हीकडे मोबाईलकडे देखील असतं, म्हणतं बाळक साहेब काय संदेश देते मोबाईल खेळतात का काय, आणि आम्हाला मोबाईल नाही खेळू द्यायचा म्हणतं मोबाईल बंद ठेवा. परंतु एकाच वेळेस मला अनेक गोष्टीकडे लक्ष द्यायचं असं, आणि त्यामुळेच एक वेगळ्या प्रकारची मिनिस्ट्री माझ्याद्वारे दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण बसल्या असताना गीत गाता संदेश ऐकतात, परंतु माझ्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी चालत असतात. आणि त्यामुळे त्या सर्व गोष्टी घेऊन जेव्हा आपण एकाकी चित्ताने येशूमध्ये स्वतः समर्पित करतो, तुम्ही आशीर्वादित ठरतात. आणि यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे. प्रभूने तुम्हाला आणि मला अनेक कृपादान दिलेले आहे. आम्ही म्हातारे झालो, आम्हाला हे येत नाही, आम्हाला ते, असं म्हणून जे माघारी घेतात, माघार घेणारे लोक देवाला आवडत नाही. रिपीट करतो, माघार घेणारे देवाला आवडत, तर येशूचं नाव घेऊन जे पुढे चालतात ते देवाला आवडतात. कारण की आम्हाला माहित आहे माघार आम्ही येशूची इच्छेने घेतो का? सांगा किती लोक माघार येशू तुझी इच्छेने मी नाही करत काम. नाही, आम्ही पुढे चालतो येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे संत पाऊल म्हणतो की आम्ही माघार घेणाऱ्यापैकी नसावे, तर आम्ही निरंतर पुढे चालणारे असावं. आणि वारंवार मी आणि आपण सर्वजण जाणतो की वेळ हे खूप महत्वाचे आहे. काळ हा फार महत्वाचा आहे. आणि अनेक जण आपल्याला या दिवसामध्ये दिसतात की ते प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत, कारण की त्यांची आयुष्य मर्यादा ही संपलेली आहे. परंतु प्रभूने तुम्हाला आणि मला आरोग्य आणि जीवन दिलेलं आहे, ते कशा प्रकारे खर्च करायचं हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मला आनंद वाटतो की संडे स्कूलमध्ये हे कार्य सुरू असताना मागच्या रविवारी संडे स्कूलच्या मुलांनी उपवास ठेवला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला सांगितलं का कोणी? मला दृष्टांत झाला का? नाही, परंतु प्रार्थनेमध्ये मी ऐकलं की आपल्या पाळकीनबाईंनी प्रार्थना करत असताना या गोष्टी सांगितल्या की नाही, आमच्या संडे स्कूलच्या मुलांनी उपवास ठेवून रविवारी ते चर्चला आले. बरोबर आहे. आणि यावरून आम्हाला कळतं की जे सेवक आहे, दास आहे, जे मंडळीत भक्ती येतात, त्याच प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असतं. प्रेज द लॉर्ड. पाळकाने सगळीकडे लक्ष द्यायचं असं नाही. पाळक मनुष्य आपण नाही का? नाही, तुमच्यासारखाच मी देखील आहे. परंतु एकच गोष्ट आहे की तुम्हाला आणि मला प्रभूमध्ये जे काही मंदिरामध्ये घडतं हे सगळं देवाच्या गौरवासाठी घडतं. ही बाळकाची योजना, कमिटीची योजना आणि ही देवाची योजना आहे. आणि त्याची बारीक सारीक गोष्ट देखील, लहान सहान बाब देखील तुम्हाला आशीर्वाद देऊन जाते, जर तुम्ही विश्वास ठेवला तर. कारण की येशूने सांगितलं, राई का दाना, मोहरीचा दाना एवढा जरी विश्वास असेल, प्रेज द लॉर्ड, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी येशूने केल्या नाही, इतकीशी गोष्ट सांगितली. आपण सगळेजण स्वयंपाक करणारे स्त्रियांपैकी आहोत. आपल्याला माहित आहे की मोहरीचा दाणा इकडा लहान असतो, पडला तर उचलता का कोणी? माझा एक मोहरीचा दाणा, रे टॉर्च आण, मोबाईल आणि शोधू ते मला कुठे पडला, हरवला, मला आज स्वयंपाक होणार नाही, आता म्हणणार का कोणी? नाही. झाडता जो झाडूच्या द्वारे तो कचर कुंडीमध्ये जाईल की नाही ह्याची शाश्वती नाही, तरी देखील इतका बारीक आहे, त्याच्याकडे मनुष्य म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण प्रभू दुर्लक्ष करत नाही. येशू म्हणतो तेवढाच मला पाहिजे, म्हणजे तेवढा ठेवायचा नाही, आपलं वाढायचंय. तेवढ्यामध्ये पण आपल्याला आशीर्वाद लपलेले आहे. आणि त्यासाठी आज आपण प्रभूमध्ये आलो असताना तो आशीर्वाद घेण्याकरता आपण या पवित्र मंदिरामध्ये आलो असताना आज प्रभू वचनाच्या मेजापाशी जाणार. किती जण प्रभू वचनाच्या मेजासाठी तयारी करून आलेले? हात वर का. प्रेज द लॉर्ड. कोणी कोणी नवीन कपडे घातले? हालवर तर. तयारी केली म्हणजे कसं, नवीन कपडे घालतात सगळेजण, मेकअप करणं, नवीन कपडे घालणं, परफ्यूम लावणं, नवीन शूज घालणं. तुम्ही पाळक साहेब काय आज का ख्रिसमस आहे का? है ना, ख्रिसमस आहे का? नाही, परंतु आज 1 तारीख आहे. बरोबर आहे ना 1 तारीख? आणि त्यामुळे 1 तारीख असल्या कारणाने आज आपण पहिला रविवार 1 तारखेला आलेला आहे. आणि फार क्वचित घडतं, हे फार क्वचित घडतं की पहिल्या दिवशीच महिन्याच्या आपण मंदिरामध्ये येतो
आणि सप्टेंबरचा महिना म्हणजे कोणता महिना? 9वा महिना हा सुरू झालेला असताना आता 9, 10, 11 आणि 12, 24 संपलं, 25 मध्ये जाणार आपण. आणि अशा प्रकारे फार क्वचित घडतं की 1 तारखेलाच आपण मेजापाशी येतो आणि प्रभू त्या समक्षतेत आपण येतो. परंतु आजचा जो संदेश आहे निश्चितच प्रभू भोजनावर आधारित आहे आणि तो टायटल देखील मी टाकलं. सांगू शकतो की आज कोणत्या विषयावर मी बोलणार आहे? कोणी बघितलं का? मोबाईल सगळे खेळतात पण पाळक साहेबांचाच मेसेज बघत नाही कोणी. बरोबर आहे की नाही? कुठे गेले पाळक साहेब? तिकडे प्रार्थना. आज हा जो विषय आहे तो आहे, मी टाकलेला आहे, भाकर. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेले प्रभू वचन घेणारे काही लोक म्हणणार आहे का मला भाकर नको, मला नुसतं द्राक्षरस द्या किंवा वाईट द्या? नाही, भाकर ही महत्वाची. सगळेजण नाश्ता करून आलेले आहे. पोहे किती लोकांनी खाल्ले? हात वर करा. नाही, सगळेजण चपाती वगैरे खाऊन आले की नाही? आणि अशा प्रकारे काही लोक उपवास करून देखील येतात. ही बाब देखील आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की काही जण प्रभुभोजन घेण्यासाठी जी तयारी करतात त्याच्यामध्ये एक प्रकार असतो उपवास करणे आणि घरी जाऊन मग ते जेवतात. बरोबर आहे? काही असतात, आहे काही लोक आहे हात वर करतात. तर ही बाब देखील उत्तम आहे आणि हे प्रभुभोजनाची तयारीसाठी आवश्यक अशी बाब. पण काही लोक जे आहे ते डायरेक्ट प्रभुभोजनालाच येतात. ते म्हणतात नाही आता डिस्टर्ब नको बाकीचा, डायरेक्ट प्रभुभोजनाला घेणार लगेच घरी जाणार, मध्ये काहीच नको मला अडखळण. प्रियानो, आपण चुकत आहोत. आपण सर्वात पहिले प्रभुभोजनाची तयारीसाठी आपल्या मन अंतकरणाची तयारीसाठी कशाची गरज आहे? आपल्याला वर्शिपची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. वर्शिपची गरज आहे, ते स्तुती स्तवनाची गरज आहे. त्यानंतर आपण वचनाकडे जातो, आपल्या मना अंतकरणाला परत एक बार प्रफुल्लित करतात आणि मनाची तयारी करतात आणि आपल्याला दाखवतात की आज जे प्रभुवचन आपण घेणार प्रभुत्व झालो आहोत, तयारीला आलो, ते नेमकं आहे तरी काय. आणि त्यासाठी काही गोष्टीकडे आज आपण विशेष लक्ष लावणार आहोत. विशेष संदेश आहे आणि वारंवार मी आपल्याला सांगतो की संदेश जे आहे ते मी असंच देत नाही. आता माझ्या हातामध्ये नुसते भाकरवर जर संदेश मी घेतला, हा कमीत कमी 5 संदेश होतील. त्याच्यापैकी मला आता द्यायचा तो एकच 5चा संदेश आहे. 10 पान आहे माझ्या हातामध्ये आणि मी एका वेळेस जेव्हा संदेश तयार करतो तर ते 8 ते 10 संदेशापर्यंत जातात, याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. परंतु आज त्याची त्यापैकी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते आपण प्रथम जाणून घ्या आणि कृपया लक्ष द्या. मोबाईल असतील तर स्विच ऑफ ठेवा, आपले विचार असतील तर ते पण स्विच ऑफ करा आणि माझ्याकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले मी प्रश्न आपल्याला काही विचारणार आहे आणि त्यानंतर आपण या विषयाकडे जाणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या अरण्यामध्ये 40 दिवस व 40 रात्र उपवास केल्यानंतर किती परीक्षा घेतल्या गेल्या? किती परीक्षा घेतल्या? किती? 3. आणि त्यामध्ये पहिली परीक्षा कोणती होती? कोणती परीक्षा होती? म्हणजे खाण्यासंदर्भात भाकरीची प्रथम परीक्षा होती. सैतानाने देखील पहिली परीक्षा आदम आणि हवाची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हवा पकडली गेलेली नंतर आदम देखील फसलेला आहे. आणि ती कशा संदर्भात होती परीक्षा? सांगा बरं. पहिली परीक्षा एक होती, एकच परीक्षा त्याची, खाण्यासंदर्भात. बरोबर आहे? म्हणजे सैतान परीक्षा जर घेतो तर तो संदर्भात ह्याच्या संदर्भातच घेतो. आणि आम्हापैकी अनेक जण म्हणतात की पाळक साहेब काय पोटा पाण्यासाठी सगळं करावं लागतं, का चर्चला येत नाही तोच उत्तर येणार, का प्रार्थना करत नाही तेच उत्तर येणार. बाळासाहेब खूप मेहनत करावं लागतं, घरामध्ये लोक वाढले, खाणारी लोक वाढले, महागाई वाढली, घर चालवणं कठीण झालं, अन्न आम्हाला कमी पडतं. आणि हे खाण्यापिण्यासाठी येशू ख्रिस्त आज आपण तो संदेश ऐकणार आहे की खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. आदम हवा कशामुळे फसले? खाण्यामुळे. येशू ख्रिस्त खाण्यामुळे फसला का? परंतु आज जेव्हा आपण ह्या मेजापाशी येणार आहोत, आम्ही भाकर खाणार आहोत. ती भाकर कोणती भाकर आहे? गहूची आहे, तांदुळाची आहे, कशाची आहे? विचारतो आपण. ज्वारीची भाकर खाणार की बाजरीची भाकर पाळक साहेब खाऊ घालणार आहे? आपण ती भाकर काय म्हणून खातो? येशूचं शरीर. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की येशू ख्रिस्ताची भाकरी संदर्भात मी जीवनाची भाकर आहे हे जे जर वचन सांगतो तर त्याची सुरुवात कुठून झालेली आहे? सांगा बरं. सुरुवात कुठून झालेली आहे?
पहिल्या आदम आणि हव्वाच्या पतनापासून झालेली आहे, तर ती थेट त्या माडीवरच्या खोलीच्या प्रभूभोजना विधीपर्यंत आली आहे. आणि तिथून जे निघाली आहे, तर आज 1 सप्टेंबर 2024 पर्यंत आली आहे. आणि प्रभूचं येणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या स्मरणार्थ घ्या. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीच्या निर्मितीपासून तर पृथ्वीच्या शेवटापर्यंत एकच गोष्ट जी आहे निरंतर चाललेली आहे, आणि ते हे खाणं पिणं, भाकर, ज्यामुळे पतन झालं, ज्यामुळे विजय झाला, आणि ज्यामुळे जीवन आणि सार्वकालिक जीवन तुम्हाला आणि मला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आहात ना सगळे तयारीला? खूप मोठा संदेश आहे. किती वर्षाचा आहे मी सांगू शकत नाही, परंतु वचनानुसार कमीत कमी 7,000 वर्षचा हा काळ आहे जो आपल्याला यामधून घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी आपण परत एक बार जेव्हा आदम आणि हव्वाच्याकडे जातो तेव्हा आपल्याला ही गोष्ट दिसून येते की त्याला जेव्हा हवेला त्यांनी पतनाकडे नेलं. आपल्या सर्वांना माहिती आहे, मातीपासून कोणाला बनवलं? हवेला बनवलं का? नाही. आदमाला मातीपासून, आणि मातीपासून हवेला नाही, तर आदमापासून हवेची निर्मिती झालेली आहे. परंतु दोघांच्या बदल अंत तोच आहे. तू माती आहे आणि मातीला जाऊन, तू माती आहे आणि मातीला जाऊन. त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघूया, एक त्याच्या अगोदर एक आणखीन शाप आलेला आहे. नुसतं एवढंच शाप नाही आलेला आहे. उत्पत्तीमध्ये आपण जेव्हा जातो आणि त्याच्यामध्ये आपण अध्याय 3 मध्ये जातो आणि त्याच्यामध्ये वचन वाचूया. 19 वचन आहे, माती आहे मातीला जाऊन मिळशील. पण त्याच्या अगोदर देखील एक गोष्ट सांगितली. कृपया बायबल उघड ठेवा, खूप मार्किंग करायची आहे, कारण खूप महत्वाचा संदेश आहे. मातीला जाऊन मिळण्याच्या अगोदर आणखीन गोष्ट आलेली. कोणती गोष्ट आली? घामाने भाकर मिळून खाशील. म्हणजे हे भाकर घामाने कमवणं हे शापामध्ये येतं. हे तुमच्या आणि माझ्यासाठी शाप आहे जो देवाने दिलेला आहे. आद्य फुकट खात होता बाळा तू. तुला मी सगळं लावून दिलं होतं, झाडं फुलं सगळं, फळं बिळं सगळं व्हेजिटेरियन म्हणून तुला हवं तेवढं तोडायचं, खायचा, एन्जॉय करत होता. तुला काही देखील करायची गरज नव्हती. एकच काम करायचं की तू या बागेचं संरक्षण करण्याची, म्हणजे गार्डनिंग करण्याची तुला जबाबदारी दिलेली होती. परंतु तुला ते मान्य नव्हतं. तू सैतानाचं ऐकलं, मोहात पडला, पापात पडला, आणि आता तुझ्यावर जो शाप आला त्याच्यामध्ये पहिलीच गोष्ट परमेश्वर त्यांना सांगतो की तू आपल्या श्रमाने भाकर खाशील. आणि मग खाता 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 मरून जाशील. मातीला जाऊन मिळशील. आणि आपल्यामध्ये अनेक जण आहे जे आयुष्यभर मरतात, कम करतात. कधी देखील तृप्त होतात का? पोट कधी तृप्त होता का? सांग बरं. नाही. असं आहे एक मी आजच्या दिवशी जेवण, महिनाभर आज 1 तारखेला जेवलं आणि म्हणाल नाही आता पुढच्याच महिन्याला जेवण, असं कोणी आहे का इथे बसलेला? नाही. आपण आता जेवलं, सकाळी नाश्ता केला की घरी गेल्यावर काय करणार? लंच घेणार, जेवणारच ना. आपल्याला भूक लागणारच आहे. आणि भुकेसाठी, कमवण्यासाठी आपल्याला धन लागतं, श्रम लागतात, पैसे मिळतात, भाकर खातो आणि जगतो आणि मरून जातो. मला सांगू दे, एवढंच तुमचं आणि माझं जीवन आहे. हे शापामध्ये दिसतं तुम्हाला. आणि आपल्यापैकी अनेक ख्रिस्ती लोक आहेत. आपण इतरांच्या बद्दल बोलत नाही, परंतु आपल्यापैकी अनेक जण आहेत जे यासाठी जीवन जगतात आणि तेव्हा पाळकचं काय एक दिवस येईल मरून जायचं. काय आहे, मुलं आहे, बाळ आहे, मेहनत शेवटपर्यंत. काय आता रिटायर व्हायला 60 वर्ष झालं तरी आमच्या घरात कोणी नाही आहे, खाय प्यायला कमवणारा कोणी नाही आहे. आमची अडचणी मोठी आहे, आमचा म्हणजे आजारपण आहे, पण काय करावं लागतं, आजारपणातच उठते, घराचे सगळे काम करते, कोणाला सगळे आमच्याकडे कोणीच करणार नाही, तरतूद नाही. आणि अशा प्रकारे आपण कष्टी आणि दुःखी होऊन श्रम 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 करतो आणि भाकर 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 या सगळ्या गोष्टी आपण करत राहतो. आणि शेवटी एक दिवस येतो, माती आणि मातीला जाऊन मिळतो. परंतु मग आपण शापापासून मुक्त झालो का? खऱ्या अर्थाने सांगा बरं, झालो का? नाही. आपण जरी मातीने बनलेला आहो, मातीला जाऊन मिळतो, परंतु मातीमध्ये तुमचा आणि माझा शेवट नाही. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. कारण की एक भाकर जी तुम्ही जर खाल्ली
आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. तर तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन, ती भाकर तुमच्यामध्ये जीवन जी ओतल ते तुम्हाला माती नाही तर तुम्हाला त्या स्वर्गाच्या सिंहासनाकडे मुकुटाकडे घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी सैतानाला कुठेतरी वाटलं की अरे वा वा, माझा पर्पस एकदम मस्त तयार झालेला आहे, मी देवाची योजना मातीला धुळीला मिळवून टाकलेली. कारण की हेच हवं होतं की सैतानाने काय केलेलं आहे, देवाच्या योजनेसाठी जी मनुष्याला दिली होती त्याला त्यांनी निश्चितच इथे पराभूत करण्याच्या मानसिकतेने आणि स्त्रीला पराभूत आणि पुरुषाला पराभूत करत त्याने एक विजय संपादित केला होता. आणि त्या विजयाच्या द्वारे आता त्या कळालं माती आहे, मातीला जाऊन मिळालं, आता काही होणार नाही यापुढे. आणि यासाठी या मातीच्या बनलेल्या पुरुषाला किंवा स्त्रीला किंवा या व्यक्तींना वाचवण्यासाठी परत एक वार अशा पुरुषाची किंवा अशा मध्यस्थीची किंवा अशा निश्चित तारण्याची गरज होती जो मातेच्या उदरातून जन्मला आणि मातेच्या उदरातून जन्मलेला मनुष्य असावा. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला देखील मातीच मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा सैतान करतो तेव्हा सैतान हा पराभूत होतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण की त्याच्या ठाई पाप नसतं आणि तो पापात मरत नाही. आणि त्यामुळे त्याच्या या मरणाच्या द्वारे तुम्हाला आणि मला जीवन आणि युगायुगाचं जीवन मिळतं. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आपण मातीमधून जरी बनलो परंतु मातीला मिळून जावं ही देवाची इच्छा नाही. आणि यासाठी आपण काही योहान आणि मार्क काढून ठेवा, कारण की त्यावरच मी पूर्ण वेळ संदेश देणार आहे. संदेश फार मोठा विषय खूप नसला तरी देखील तो महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की पहिला आदाम आणि येशू ख्रिस्ताला कोणता आदाम म्हटलेला आहे, शेवटला आदाम ना, किंवा दुसरा आदाम म्हटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा, सुरुवात पहिल्या आदामध्ये सगळे लोक मरतात आणि मातीला जाऊन, पहिल्या आदामध्ये सगळे लोक मरतात आणि मातीला जाऊन आम्ही देखील तसेच बनावं. परंतु दुसऱ्या आदामामध्ये ते मातीमधून जे तुम्हाला पुनरुत्थान मिळणार आहे ते तुम्हाला आणि मला तर स्वर्गीय राज्यामध्ये येऊन बसवणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की सैतानाने स्वतःची योजनेने जरी प्रयत्न केला की देवाची योजना फ्लॉप व्हावी आणि वधस्तंभावर येशू मरून तो देखील मातीत जाऊन मिळावा, ते सैतानाला शक्य झालं नाही. कारण की त्याचं कारण हेच होतं की पापाचं वेतन येशूने पाप केलं, त्यामुळे त्याला मरण आलेलं, तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जीवन, आम्हाला जीवन, आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला देखील मरण नाही. प्रेज द लॉर्ड. आपण दैहिकरित्या जरी मरलो तर आत्मिकरित्या सर्वकालिक जीवनाचे हकदार आत्ता होतो, तेव्हा नाही, आत्ताच झालेला आहो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी गरजेचं आहे, कारण की या सर्व गोष्टी करत असताना की माझा जो निर्मित असलेला मनुष्य आहे, तो मनुष्य जो आहे तो काय झाला आहे, त्याचं पतन झालेलं आहे. त्याचं काय झालेलं आहे, पतन. कोण पतन केलेलं आहे, सैतानाने पतन केलं. देव काय त्याला अडवू शकला नसता, कसं आहे अडवू शकला असता, सैतानाला अडवू शकला असता. त्यांनी हवेलेल्या परीक्षेला समोर जाऊ दिलं आणि त्याला असं दिसून आलं की हे आदाम आणि हव्वा माझ्या वचनावर विश्वासामध्ये कमी पडले, सैतानाद्वारे भुलवले गेले, सैतानाद्वारे फसवले गेले, आणि त्यामुळे आता मी न्यायी असल्या कारणाने त्यांना दंडाला सामोरे जावंच लागणार आहे. ज्या सैतानाने पाप केलं तो देवदूत होता आणि तो देवांचा अधिपती देखील होता, तरी त्याला खाली पाडण्यात आलं. त्याच्यावर जर न्याय केला तर मग मनुष्य न्याय होणच. आणि त्या न्यायामुळे मनुष्य देखील पतन पावला, तो देखील शापित झाला. शापित झाला, भूमी शापित झाली, स्त्री शापित झाली, पुरुष शापित झाला. परंतु त्या शापापासून मुक्त करण्याचा मार्ग देखील आता देवाने स्वतःच्याच खांद्यावर घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या देवामधला पुत्र ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त होतं,
तो आमच्यासाठी जगामध्ये आलेला आहे. परंतु ही योजना मनुष्याची योजना नव्हती. ही योजना कोणाची सांगा बरं? देवाची. मार्क शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान काढूया आपण. आणि यामध्ये 4था अध्याय, मार्क शुभवर्तमान अध्याय 4, आणि त्यामध्ये आपण जेव्हा जातो आणि मार्क मत्तई याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन वाचा. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. कोणाची परीक्षा व्हायची होती? कोणाची परीक्षा व्हायची? कोणी कोणाला अरण्यात नेलं? पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये जर बघितलं तर परीक्षा घेण्यासाठी कोणी देवानेच येशूला नेलेलं आहे. देवाच्या योजनेनेच येशू नेलेले आहे. सैतान बळबळ घेऊन गेला नाही. या प्रियानं लक्षात ठेव, तुमच्या आणि माझ्यासाठी जे तुम्ही नेहमी विश्वास नाही आहे, सैतान तुमच्यावर अटॅक करू शकत नाही, सैतान तुमच्यावर हल्ला करू शकत नाही जोपर्यंत येशू आज्ञा देत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तुमच्या आणि माझ्यावर जर तुम्ही विश्वास नाही तर येशूचा अधिकार पहिले आहे आणि त्यामुळे तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत. जोपर्यंत येशूची इच्छा होत नाही, जसं योबाच्या बद्दल झालेलं आहे, सैतान परमिशन मागतो की मला याला अटॅक करायचं आहे. देव म्हणतो ठीक आहे कर, परंतु एक तुला लिमिट देतो, या लिमिटच्या बाहेर जाऊ नको. जसं योबच्या त्याप्रमाणे तुमच्या आणि माझ्याबद्दल देखील देवाने एक लिमिट पर्यंत परीक्षा घेण्याचं ठरवलं. आणि देवाचं वचन काय सांगतं? मी तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा घेणार. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवा येशूसाठी. प्रत्येकाची लिमिट सहनशक्ती येशू आणि देवाला माहित आहे. परंतु परीक्षा होणारच नाही असं जर आपण गृहीत धरतात तर मग तुम्हाला आशीर्वाद पण मिळणारच नाही. आज आम्हाला जेव्हा दिसतं की येशूला परीक्षा देण्यासाठी नेलेलं आहे आणि त्याच्या अगोदर येशूचा पहिले काय झालेला आहे? 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी येशूचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की आकाश उघडलेलं आहे आणि त्याच्यातून परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरलेला आहे आणि परमेश्वर आकाशातून म्हणतो की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्या वेळी मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज इथे बसलेले अनेक जण आहेत ज्याच्याबद्दल ते संतुष्ट आहे कारण की ते त्या प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ते मंदिराला येतात, ते रेग्युलर चर्चला येतात, ते रोज बायबल वाचतात, ते देवाची जे सेवा दिलेली ते करतात, ते देवासाठी वेळ काढतात, ते देवासाठी आपल्या मुलाबाळांना शिकवतात आणि प्रार्थनेमध्ये नंतर पुढे प्रोत्साहित करतात. स्वतः देखील आदर्शमय येशूमय जीवन आपल्या मुलाबाळांच्या समोर ठेवतात आणि इतरांसाठी प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. हे सर्वजण जे आहे ते देवाच्या योजनेचे भाग आहेत. हे देवाच्या योजनेचे भाग आहे आणि देव त्यांच्यावर प्रीती करतो. प्रेज लॉर्ड. परंतु या सर्व लोकांना देवात चालणारे लोक असे जरी म्हटले तरी त्यांच्यावर सैतानाचा अधिकार नाही, देवाचा अधिकार आहे. परंतु त्यांना परीक्षेला सामोरे जावं लागत आहे. कारण की येशू देखील परीक्षेला सामोरे गेले आणि जगामध्ये कोणताच व्यक्ती नाही. येशू परीक्षेला सामोरे गेले तर तुम्ही आणि मी कोण? तुम्हालाही मलाही परीक्षेला सामोरे झालं. जगामध्ये राहत असताना कोणी परीक्षा जर दिली नाही तर तो पुढे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. आपल्याला परीक्षा देत 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 पुढे माझे वडील रेल्वेमध्ये होते आणि सुरुवातीला रेल्वेमध्ये TNC ह्या पदावर ते होते. परंतु ते हुशार होते, शिक्षित होते आणि अनेक जण नंतर अरे कसं तरी लागून जावं, घुसून जा रेल्वेमध्ये एकदा, आहे की नाही. मग काय होतं, परीक्षा देत 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 आपण काय करतो, प्रमोट होत जातो आणि प्रगती साध्य करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही घुसलो आणि परीक्षा देत नाही, होईल का तुमचं प्रमोशन? नाही होणार. मग सिनियरिटीच्या हिशोबाने प्रमोशन, पण त्याला किती काय खूप वेळ लागून जातो. बरोबर ना निर्मला साहेब? बरोबर आहे ना. सिनियरिटीने प्रमोशन मिळायला वेळ लागतो. परंतु आपण इंटरनल एक्झाम देतो, त्या परीक्षेमध्ये यश मिळतं, पटापट प्रमोशन मिळत आपण वर 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 जात राहतो. येस, परीक्षा सगळ्यामध्ये जगामध्ये प्रत्येकाला ट्रायल्स जे आहे ते तुम्हा आणि मला आहे. येशूने देखील परीक्षा दिली. परीक्षक इथे कोण आहे? सैतान. ही परीक्षक कोण आहे? सैतान. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सैतान जेव्हा येशूला
परीक्षा देण्यासाठी घेऊन गेलेला होता. हा कोणाचा भाग होता? देवाच्या योजनेचा भाग होता. प्रेज द लॉर्ड. पहिला आदाम नापास झाला. पहिला आदाम काय झाला? खाणं पिणं म्हटलं की तो नापासच होऊन जातात. अनेक लोक आपल्या याच्यामध्ये हे आहे की खाणं पिणं त्यांना फार महत्वाचं आहे, तिथे ते फसून जातात आणि तिथेच ते नापास होऊन जातात. येशूची किती परीक्षा घेतल्या? नापास झाला का? कोणत्या परीक्षेत नापास झाला? 3 आणि 3 तिन्ही पास. त्याने हवेची किती परीक्षा घेतली? एकाच परीक्षा फेल. पुढची परीक्षा घ्यायली का? झाली का? तिसरी झाली का? चौथी झाली का? नाही, तिथे री एक्झाम होतच नाही. फेल म्हणजे तुम्ही गेले कामातून. आणि आता आदाम पहिल्याच परीक्षेत फेल झाला आणि आदामाचा दुसरा आदाम किंवा शेवटला आदाम आता परत परीक्षा द्यायला उभा राहिलेला. देवाने म्हटलं, अरे एक लक्षात ठेव, ही बाब लक्षात ठेव, जरी तो आदाम नापास झाला परंतु हा दुसरा आदाम जो आहे तो स्वर्गातून उतरलेला आहे, जो मनुष्य म्हणून या जगामध्ये राहिलेला आहे, तो हे सर्व कमतरता की सैतान कधी पण आम्हाला बांधला नाला पाडून नापास करल, ही वृत्ती टेंडन्सी तो मोडून काढणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि यापुढे सर्व मनुष्य जे आहे ते येशू मध्ये नेहमी आता विजयी ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. यापुढे आदामध्ये सगळे हरत होते परंतु आता येशू मध्ये सगळे जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी येशूला परीक्षा देणं गरजेचं होतं. परीक्षा देणं गरजेचं होतं. अनेक आपण म्हणतो, अरे माझे वडील काय बिचारे 10वी पास, काय म्हणतात की झालेले आहे आणि अशा प्रकारे शिकलेले आहे, परंतु त्याचे आई वडील काय म्हणतात, नाही बाळा तू शिक, चांगला हो. त्याची पुढची पिढी काय, नाही आमच्या मुलांनी तर चांगल्या पोस्टवर ऑफिसर्स व्हायला पाहिजे. आपण निश्चित प्रोग्रेसिव्ह विचार करतो की आमची प्रगती व्हायला पाहिजे, आम्हाला पुढे आणि पुढे जायला पाहिजे. एक आदाम फसला तर तो दुसरा आदाम जेव्हा विजय झाला त्याची इच्छा होती की या पुढे माझी जी संतती ती आता नापास संतती नाही तर विजय संतती ठरावी. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपल्याला असं दिसतं की तो परीक्षा द्यायला तयार झाला. आता परीक्षा देत असताना आपल्याला दिसतं, आता शास्त्रपाठ काढायला लावत नाही, परंतु त्याला कुठे घेऊन गेला परीक्षा द्यायला? तो कुठे घेऊन गेला? 4था अध्याय 1ल्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे. कुठे घेऊन गेलेला? अरण्यात नेलेला आहे. अरण्य जे शब्द आहे त्याच्यामध्ये देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या शास्त्रपाठांमध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की तो वाळवंटामध्ये घेऊन गेला, जिथे लोक राहत नाही, जिथे काही राहत नाही. आणि यशायामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं, घरी जाऊन वाचा, यशाया 13:21 आणि यशाया 34:14 मध्ये लिहिलेलं आहे की तिथे त्या अरण्यामध्ये वन पशु होते, भूते होती आणि पिशाच होते. ह्याच्यामध्ये तो त्यांना घेऊन गेलेला आहे. 40 दिवस 40 रात्र उपास आणखीन 2 जणांनी केलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये. सांगा आणखीन कोण 2 जण होते? कोण होतं 40 दिवस आला आणखीन? तुम्ही म्हणा आम्ही हो ना पळतो, आम्ही हो ना. पवित्र असं आपलं नाव नाही, लक्षात ठेवा. पवित्र शास्त्रामध्ये 2 नावं महत्वाचे येतात आणि त्याच्याकडे बघून निश्चितच 40 दिवसात एक वेगळं महत्व आलं. आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं? कोणाचं नाव घेतलं तुम्ही? मोशेचं नाव घेतलं. आणि मोशे 40 दिवस रात्र कुठे होता? डोंगरावर परमेश्वराच्या जवळ होता. दुसरा येतो एलिया. एलियाने पण 40 दिवस उपवास केला परंतु त्याच्याबरोबर कोण होता? परमेश्वर होता. आता येशू 40 दिवस उपवास करत, त्याच्याबरोबर कोण होता सांगा बरं? आता होता का परमेश्वर? त्यांनी सोडून दिलं. जसं आता शाळा सुरू झाली की केजीच्या मुलांना म्हणतात, नाही आता ते दारा सोडा, आता दारा सोडा घरी जा, आता ते काय जबाबदारी आम्ही बघू. पवित्र आत्म्याने त्यांना जंगलात सोडून दिलं. सैतांना, पिशाचा, भूता, वनरान्य सांभाळता येशूला हा तयार झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दोघांच्या मध्ये खूप आपल्याला अंतर दिसतं. एका बाजूला देव आहे, देवाचं सानिध्य आहे, देवाची समक्षता आहे. मोशे जेव्हा उतरला तो संकट होता, आपल्याला असं दिसतं. येशू ख्रिस्ताच्या बद्दल आपल्याला वेगळं चित्र दिसतं की येशूला आता इथे कोणतीही पॉझिटिव्ह गोष्टी नाही. आणि इथे मी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टीला सामोरे जात असताना तो परीक्षेसाठी तयार झालेला आहे. आणि
ट्रेनर आता पवित्र आत्मा देखील त्याच्यापासून तिथे कार्य करण्यासाठी नव्हता. आणि अशा अवस्थेमध्ये आता येशूला सहाय्य करणारा कोण होता मला सांगा? देव नाही, पवित्र आत्मा नाही. 40 दिवस उपास म्हटल्यानंतर शक्ती पण नाही. 40 दिवस उपास कंटिन्यू केलेला आहे ना त्यांनी, की रात्री खायचा आणि मग दिवसभर उपास करायचा, असं काही आहे का त्याच्यामध्ये? आहे का काही? तिथे झोमॅटो वगैरे यायचं का तिथे सोडवायला? चला चला झोमॅटो बोलावं खायला. की मार्था मारियाचं किचन होतं तिकडे कुठे, की चला येशू म्हणायचं रात्र झाले, चला मार्था मारियाच्याकडे जेवून येतो मी, असं काही होतं का तिकडे? नाही. मार्था मारियाचं किचन पण नाही, झोमॅटो पण नाही, झाड वाळवंट असल्याकडे फळ पण नाही, काहीच नाही. येशू 40 दिवस उपास केल्यानंतर ताकद राहील का 40 दिवस 40 रात्र? नाही राहणार. आणि तशा अवस्थेमध्ये येशू मध्ये देव पण नाही, पवित्र आत्मा पण नाही, ताकद पण नाही, सैतान आहे समोर उभा. आणि अशा अवस्थेमध्ये ही परीक्षा त्याला द्यावी लागत होती. हे चित्र तुम्ही आपल्या डोळ्याच्या समोर आणा. अनेक जण म्हणतात पाळसाहेब कोणीच नाही आम्हाला, ना खायला अन्न नाही, ना कोणी विचारत, ना काही, आणि कशी परिस्थिती. अरे देव तरी आहे की नाही, काय बघतो की नाही बघतो? देव बघतो. प्रेज द लॉर्ड. तो बघतो. का बघतो? यांनी ह्या परिस्थितीला जर विजय मिळवला तर मी खूप काही ते देणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाने सोडला आहे, निश्चितच देव काही समय तुम्हाला सोडल, काही जवळ तो दूर निघून जाईल, कारण की त्याला माहित आहे की ह्याच्याकडे अन्न नाही, ह्याच्याकडे पवित्र आत्म्याचं कदाचित ताकद नाही, कदाचित मी नाही, पण ह्याच्याकडे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्याकडे एक गोष्ट होती आणि तो म्हणतो शास्त्र लेख असं सांगतं. प्रेज द लॉर्ड. वचन नाही काढू शकत कोणी. काढू शकतं का? जीवन काढू शकतं, अनेक गोष्टी निघून जातील, परंतु वचनची जी पेरणी झालेली आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये, ते कधी देखील निघणार नाही आणि ती परीक्षेच्या समय कामी येते. प्रेज द लॉर्ड. देवाने जे काही शिकवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी अशा समय कामी येतात, परंतु आम्ही एक भक्त म्हणून, शिक्षण म्हणून, एक विद्यार्थी म्हणून वचनाकडे लक्षच देत नाही. ना त्याचा अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ना चर्चमध्ये येण्याला वाचनामध्ये इंटरेस्ट आहे, ना त्याच्या मनन चिंतन करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला सांगा, जर तुम्हाला काहीच इंटरेस्ट नाही, तुम्ही कधीतरी येतात, कधीतरी काहीतरी गोष्टी ऐकतात, कोण तुम्हाला परीक्षा साथ देणार सांगा मला? आहे का कोणी? येशू ख्रिस्ताकडे वचन होतं, वचनाने त्याला सैतानाने तलवार वापरून त्याला पराभूत केलं. आमच्याकडे तेही नाहीये. मग कशी परीक्षेमध्ये तुम्ही विजय होणार? यस, आमची हवस खराब खबच होणार. यासाठी वारंवार आम्ही ओढून ओढून सांगतो, चर्च मधून तुम्ही वचन ऐका. पाळक साहेब ऑनलाईन ऐकतो, पाळक साहेब ऑनलाईन. येशू ऑनलाईन परीक्षा दिली का ती? मैदानात उतरावं लागतं. लढण्यासाठी मैदानामध्ये उतरायचं असते. काय व्हिडिओ गेम नाही येते येशू खेळत होता. सैतान व्हिडिओ गेम. हा येशू ख्रिस्त त्या अरण्यात उतरला आणि प्रॅक्टिकली तो युद्ध लढत होता. आणि त्यासाठी प्रियांनो, त्यासाठी त्याच्याकडे जे एकच ताकद होती ते होतं देवाचे वचन. का? देवाचं वचनच का होतं सांगा बरं? कारण की त्याला माहिती वचन अभिवचन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही, मी कदापि तुला सोडणार नाही, मी तुझ्या जवळ आहे. परंतु हा समय आलेला आहे की ज्या समयामध्ये तुला ही बाब आता शिकून घेणं, जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की वचनाची ताकद काय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परत रविवारच्या दिवशी आपल्या सर्वांना विनंती करतो, प्रेज द लॉर्ड. शिष्याने म्हटलं आम्हाला ती भाकर रोज नित्य द्या. आपण आणि ह्यामुळे आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र त्या परीक्षेमध्ये लढण्यासाठी आता तयार झाला असताना त्याच्या बाजूने त्याच्या समवेत काही देखील नव्हतं, परंतु त्याला माहित होतं की मला जर वचन आहे तर माझ्याकडे ताकद नाही, तर मला लढायचं आहे. सैतानाच्या बद्दल आपण बघितले तर इथे आम्हाला असं दिसतं की पुढे वचनामध्ये लिहिलेलं की मग त्याने मग त्याने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. त्यानंतर भूक लागली आणि परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला. 40 दिवस 40 रात्र उपवास केले आणि परीक्षक कोण आहे? परीक्षक कोण आहे? 40 दिवस वाट बघत होता. सैतान वॉच करत होता त्याला 40 दिवस. सैतानाच्या अंडर कोणी सोडून दिलं होतं? त्याच्या पेरेंट्सने सोडून दिलं की जा बाबा, हे तुझ्या ह्याच्या हवाली करतो. सैतान 40 दिवस त्याच्यावर लक्ष ठेवून होता की हा करतो तरी काय, हा करतो तरी काय. आणि जेव्हा 40 दिवस झाले पूर्ण, त्याला कळालं की आता ह्याची पूर्ण ताकद गेलेली आहे, आता ह्याचं सगळं बळ गेलेलं आहे. मग सैतानाने परीक्षा सुरू केली.
एकदम फ्रेश मध्ये नाही केली परीक्षा सुरू. हो प्रिया, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पण लक्षात ठेवा, अनेकदा खूप अडचणीत येतो, जेव्हा खूप सारे प्रॉब्लेम येतात तेव्हा आपल्या परीक्षा सुरू होतात. तुम्ही म्हणतो चांगलं धडधाकट होतं तेव्हा परीक्षा घ्यायची ना. आता आमच्या अंगात जीवच नाही, परंतु तसं होतं. सैतानाला माहित आहे की जोपर्यंत ह्याला शारीरिकरित्या दुर्बळ केलं नाही तोपर्यंत मी विजय होणार नाही. एक उदाहरण मी ऐकत होतो आणि वाचत होतो की एकदा नॉर्थ पोलकडे आणि उत्तर ध्रुवाकडे काही सायंटिस्ट होते, तिथे काम करत होते आणि तिथे सगळं बर्फाळ प्रदेश आहे, मायनस मध्ये टेम्परेचर असतं आणि त्यांना काही मदतीचं सामान घेऊन आणि त्यांचे पगार सॅलरी घेऊन एक लहान विमान उडालं आणि ते त्यांच्याकडे निघालं आणि उडता उडता काय झालेलं, ते विमान एक बर्फाळ जे तिथे तुफान होता, वादळ होतं, त्याच्यामध्ये अडकलं आणि ते विमान खाली पडलं. आता खाली पडल्यानंतर आम्हाला असं दिसतं की ते सगळं खाली काय होतं, बर्फच होता, त्यामुळे ते विमान पडलं पण ते पेटलं नाही, त्याचं काही नुकसान झाले, बर्फामध्ये अडकून गेलं. आता त्याच्यामध्ये जे 4-5 लोक होते ते काही मोठा ऍक्सिडेंट न झाल्यामुळे वाचले ते, परंतु आता बर्फाळ प्रदेशामध्ये -30 -35 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरमध्ये कसं काही सर्व्हाइव्ह करायचं, कारण की विमानामध्ये होते तर त्यांचं हिटर वगैरे सगळं काही चाललं होतं. आता हळूहळू त्या विमानच बिघडून गेलं तर काय पुढचा प्रश्नच नाही, शरीरात तापमान कुठून द्यायचं. मग त्यांना एक आयडिया सुचली की त्यांच्याकडे कप्पे होते थोडेफार, ते जाळले आणि शेकोटी केली. ते काही दिवसात संपले, काही समाज संपले. मग त्यांना म्हटलं आता काय करायचं, मग त्यांना एक आयडिया सुचली की तिथे नोटा होत्या, पैशाच्या नोटा, सॅलरी द्यायला चालू होते, डॉलर्स होते, ते डॉलर्स काढले, त्याची शेकोटी घेतली, हात आपले किती डॉलर जाळले किती नाही. आता आपण जाळतो का पैसा, मेहनत नाही कमवला कसं काय जाळायचं, फाटलं तर आपल्याला टेन्शन येते, पण आता जीव तर आता शेकोटी, चला शेकोटी केली. आता ह्याच्यामध्ये हळूहळू काही लोकांची मृत्यू झाली आणि मृत्यू झाल्यानंतर काय झालेलं आहे की आता ह्यांना शिके शेकोटी करून जगले, पण खायचं काय, बर्फाळ प्रदेशामध्ये तर काहीच नाही इथे खायला. आणि मग त्यांनी ते मेलेले व्यक्ती त्यांचं हळूहळू अवयव कापून कापून खायला लागल्याचं कच्चा. बघा, मनुष्य जेव्हा भुकेला होतो तेव्हा नरभक्षक म्हणतो, काय म्हणतो, आणि काही दिवसानंतर तो मेलेल्या व्यक्तीचं मांस खाऊन खाऊन सगळं काय संपलं, आता खायचं काय. मग त्यांनी आपले अवयवच कापून कापून खायला लागले, कारण की शेवटी भूक जी आहे ती मनुष्याला कोणत्या पातळीपर्यंत घेऊन जाते हे जगाला माहित आहे. आज खूप सारे अत्याचार अन्याय जे सगळं आपण म्हणतो की लोक मनुष्य नाही जनावर झालेलं आहे, ते कोणत्या तरी भुकेसाठी आहे. पोट किंवा पोटाच्या खालची भूक जी आहे ती त्यांना जनावर बनवते आणि ही अवस्था तिथे दिसली. शेवटी जेव्हा त्यांना शोधून बाहेर आणलं तर ते काही दिवस त्यांना वेडे होऊन गेले, कारण की भुकामुळे आणि हे असं नरभक्षकमुळे ते पूर्णपणे आपली बुद्धी विचार हे गमवून बसले होते. ही अवस्था प्रभू येशू ख्रिस्ताची झालेली होती. जेव्हा आपल्याला 40 दिवस काही दिवस काय मिळत नाही तेव्हा तुमचं दिमाग, तुमचं डोकं, तुमचे विचार हे बधीर होऊन जातात आणि त्या समय आता सैतान उभा, आप तेरी परीक्षा सुरू होती है, इथून तुझी परीक्षा सुरू होते आणि हे काळ आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा समय तुम्हाला आणि मला लक्षात ठेवण्याचा गरज आहे की त्याच्या परीक्षेच्या समय सिच्युएशन काय होते. या समय येशू ख्रिस्ताच्या समोर तो उभा राहिला. येशू ख्रिस्त असं नाही म्हटलं आता जातो जरा खातो पितो ताकद विकत करतो, ती चल रे ढोकळ्या टुणूक टुणूक, हा तसं नाही येते. त्याच्यानंतर तो येशू ख्रिस्त जसा आहे तसा सैतानाला सामोरे जात आहे. आणि ह्या ओळख करतो प्रियांनो, तुमची भूक, तुमची तहान जी आहे ती तुम्हाला निर्बळ बनवत नाही, परंतु तुम्ही जेव्हा वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये कमी होतात ते तुमचं पतन आहे खरं. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही पैशामुळे पाण्यामुळे हे लोक नैतिक पतन नाही होत, कारण की त्याची बुद्धी सैतानाने भ्रष्ट केली, त्यामुळे हे लोक अनैतिक काम करतात. हे समाजामध्ये वारंवार आता आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसत आहे. आणि ती नैतिकता कशामुळे मिळतं, देवाच्या वचनातून मिळते. ती येशूमध्ये अद्यापन उत्तमरित्या कार्य करत होते आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की या समयामध्ये येशू तयार झाला. आता प्रश्न हा येतो की येशूला एवढं भुकेलं ताणेलं ठेवायची गरज काय होती. सैतान होता का, आदाम भुकेला ताणेला होता का, हवेला भूक लागली होती का खूप, म्हणून ते फळ तोडलं का, सांगा, होत का तसं.
तिला काहीच खेळायला मिळत नव्हतं, ती बिचारी उपाशी तपाशी इकडे तिकडे फिरत होते. अचानक फळ दिसलं, म्हणा खाते मी. खूप खा प्यायला सगळं काय होतं, परंतु एक फळ जे होतं, देव म्हणतो की तिथे त्याला खाऊ नको. मग म्हणे का नाही खायचं, हेच का नाही खायचं. आणि आजकाल हेच होतं, आई वडील सांगतात मुलांना, अरे बाळा हे काम करू नको, बाळा मुली हे काम करू नको, हे काम करू नको. म्हणून हा का नाही करू, हेच आम्ही करणार. ही प्रवृत्ती या दिवसामध्ये वाढत चाललेली आहे. आई वडील चांगल्या गोष्टी सांगतात, मुलांना वाटतं नाही 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 आम्ही जास्त छान आहे, आम्ही तेच करणार जे आम्हाला सांगितलं नका करू. बरोबर आहे का, बरोबर आहे का. नुसतं तेच नाही, आम्ही पण स्वतःला म्हणतो का नाही करायचं, मी करू ना. अहो चांगले काम करा ना, वाईट कामच का तुम्हाला करायचे. परंतु लोक जगामध्ये वृत्ती काय, चांगलं काम करायला लोकांना आवडत नाही, कारण त्याच्यामागे खूप मेहनत असते, श्रम असतो. वाईट कामामध्ये काय पटकन होतं, मोबाईल दाबला तरी वाईट काम सुरू होऊन जातं. त्याला काय फार मोठं त्याच्यासाठी काय आपल्याला काय एफर्ट्स घ्यावे लागत नाही. आणि यामुळे प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त येणाऱ्या दिवसामध्ये काय करणार होतं हे महत्वाचं आहे, की त्यांनी लोकांना भुकेल्यांना काय दिलेलं आहे, जेवण दिलेलं आहे. आणि जेव्हा जेवण देतात तेव्हा लोक लगेच कौतुक करायला लागतात. वा वा वा, इतक्या लोकांना 3,000 रुपये 3,000 रुपये 3,000 रुपये अकाउंट मध्ये जमा होते. चला खूप चांगले लोक आहे, ह्यांनाच बसवा आता, राजा बनवा ह्यांना. बरोबर आहे की नाही. 5,000 5,000 4,000 जेवण देतो, हाच राजा पाहिजे आम्हाला. येशू ख्रिस्त 5,000 जेवण देतो, 4,000 जेवण देतो, असा राजा कोणता मिळणार आहे. काही न करता आम्हाला खायला मिळत ना. मग आमच्या समोर ताटामध्ये मासे पण येते, भाकरी पण येते, नॉन व्हेज मिळत आहे. ह्याच्यासारखा राजा कुठे मिळेल का, आम्हाला मिळेल का असा राजा. अकाउंटची पण गरज नाही, समोर ताटामध्येच मिळत आहे तुम्हाला. आणि अशा प्रकारचा राजा बनवायची वेळ आली तेव्हा आम्हाला एक गोष्ट दिसून येते प्रियांनो, ही बाब येशूने टाळली. आता हे आपण पुढे बघणारच आहोत. येशू ख्रिस्ताने त्याला अवॉइड केलेलं आहे. आणि ही बाब लक्षात ठेवा की अन्नासाठी पैशासाठी येणाऱ्या दिवसामध्ये येशूला राजा बनवण्याची वेळ येईल तेव्हा येशूने त्याला नाकारावं. ही वृत्ती येशूमध्ये होती किंवा नाही, जी आदामामध्ये होती येशूमध्ये होती किंवा नाही, ते सगळ्यात पहिले त्याला टेस्ट करायचं होतं. पण ते टेस्ट करण्यामध्ये सैतान अपयशी ठरला. त्याला कळालं की येशू खाण्यासाठी जगत नाही, कारण की तो वचन काय म्हणतो, त्या परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाच्या मुळे मी जगत आहे. प्रेज द लॉर्ड. मी या जगामध्ये अन्नामुळे, मटनमुळे, बिर्याणीमुळे, ह्याच्यामुळे, नॉन व्हेज व्हेज ह्याच्यासाठी मी जगत नाही, ह्याच्यामुळे जगत नाही. माझ्याकडे ताकद आहे, ते देवाचं वचन आहे. हे बघ सैताना, प्रेज द लॉर्ड, ही माझी ताकद आहे. ज्या दिवशी हे मला कमी पडेल त्या दिवशी मी मरेन. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये हे नाही, त्यामुळे ते आत्मिकरित्या मेलेले आहे. हे आत्मिकरित्या मेलेले आहे कारण की त्यांच्याकडे वचन आहे, पवित्र शास्त्र आहे. कालच रात्री मला स्वप्न पडलं आणि मला खूप सारे पवित्र शास्त्र दिसत होते. माहित नाही मला कसं काय ते स्वप्न पडलं. खूप मोठी लायब्ररी आहे आणि माझ्याकडे खूप कपाट भरले होते. त्याच्यामध्ये जवळजवळ 40-50 प्रकारचे कपाट होते, वेगवेगळे बायबल होते. मग माझी मुलगी आली, म्हणे डॅडी एवढे बायबल काय करणार, बायबल ते बायबलच, ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये. म्हटलं बरोबर आहे, जे गरज म्हणते मी त्यांना ते बायबल देतो. प्रेज लॉर्ड. आणि सकाळी सकाळी माझी झोप उघडली, म्हटलं मी बायबलमध्येच लोळत होतो. हे वचन आहे, हे नुसतं बायबल ठेवून तुम्ही श्रीमंत होणार का, वचनामध्ये मजबूत होणार का, ते वाचावं लागणार. त्याकडे आज लक्षात ठेवा. तुमच्याकडे माझ्याकडे बायबल आहे, तुमच्या आणि माझ्याकडे सुंदर असं चर्च आहे, तुमच्या आणि माझ्याकडे सुंदर संदेश देणारे पाळक, समर्पित पाळक साहेब आहे, चव्हाण पाळक साहेब आहे. आणि इतकंच नव्हे तर तुमचं आणि हे संदेश अनेक लोक ऐकणारे देखील आहे. तुम्हाला कन्फर्मेशन साठी हजारो लोक रोज संदेश ऐकण्यासाठी जॉईन होतात. माहित आहे ना तुम्हाला की नाही माहित आहे. तेच रिपीट करा, मला वाईट वाटतं, माझंच कौतुक केल्यासारखं मला वाटतं. परंतु आमच्या लोकांना भूकच नाही. आमच्या लोक त्याचं महत्व जाणे, कारण की ते वचनामुळे मेलेले आहे. मेलेले लोकांना भूक लागते का. हा, आता 2 नोव्हेंबरला जातील सगळे कबराकडे काय काय जेवण वगैरे घेऊन, हे घ्या हे घ्या हे खाणार आहे का, ते काय संपलं, संपलेलं आहे. मेलेल्या लोकांना भूक लागत नाही, मेलेल्या लोकांना तहान लागत नाही, मेलेल्या लोकांना काहीच इच्छाशक्ती नाही. तुमच्यामध्ये काय, आम्ही मेलेले आहोत का. प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. का मी बायबल वाचत नाही. अहो मला लढायचं आहे, मला जिवंत राहायचं तर जगायचं तर लढावं लागल. कारण की त्या दिवशी मी हात वर केला, आत्मसमर्पण केलं, त्या दिवशी शैतानाने मला घेरला आणि संपवलेलं आहे.
आदामाच्या बद्दल घडलेलं आहे आणि त्यापासून आजवर निरंतर घडतच आले आहे. खाण्यापिण्यासाठी आम्ही जगतो, खाण्यापिण्यामध्येच मरतो. मग देवाचं राज्य कुठून आलं तुमच्या जीवनामध्ये? कारण की आम्ही कधी काही वाचलंच नाही. मी वारंवार सांगतो, ICU मध्ये जातो, सगळं काय जातो, पाळक वाचा, पाळक संदेश. आम्हाला तुम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला वाचता पण येत नाही. अहो कसं काय? तुमच्याकडे बायबल आहे, देव म्हणणार हेच म्हणणार आहे. तुम्हाला मी बायबल दिले, म्हणजे संदेश दिले. आज त्याला माहिती श्रीमंत व्यक्ती काय म्हणतो तिथे लाजराच्या बद्दल, अब्रामाला की जा पाठव तिथे, हात जाऊन माझ्या भावांना सांगल. ते पण माझ्यासारखेच असे येडेच आहे, ते काही वाचत नाही, नुसतं पैशामध्ये लोळतात, खाता पितात, मजा करतात. त्यांना जाऊन सांग कदाचित ते वाचले तर माझ्यासारखं त्यांचे हाल होणार नाही. हा कोण म्हणतो? श्रीमंत. अब्राम म्हणतो का जा? तो म्हणतो तिथे खूप सारे संदेष्टे आहे, खूप सारे सेवक आहे, मोठे, त्यांचं ऐकावं त्याने. नाही ते त्यांचं नाही ऐकणार. ते मेलेला कोणी गेला ना तेव्हा त्याचं ऐकणार. काय मेलेला ना भूतांचं कोण ऐकतो? देवाचंच ऐकायला तयार नाही लोक, भूताचं ऐकायला लागले कधी? ऐकतात लोक पण तरी. भूत आवडतात त्यांना. काही लोकांना भूत इथं लागले ना मग एकदम सुधरून जातात. त्याला चुकीचं आहे प्रियांना. येशू ख्रिस्ताने देखील भूतांना गप केलं, बोलू नका तुम्ही बोलू नका. माझं देवाचं जिवंत वचन या जगामध्ये महत्वाचं आहे. तुमची वाणी, तुमचे शब्द, तुमची प्रोफेसी आम्हाला नको. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये प्रोफेसी वचन दिलं ते आम्ही ऐकणार, आणि ते ऐकणारे ते लोक आहे. भूतांचे ऐकणारे लोकांपैकी नाही. आणि जातात विचारायला आमचं काय होणार, आमच्या मुलाबाळांचं काय होणार, यांचं त्यांच्याकडे विचारतात. मी सगळ्यांनी सांग, सगळेच भूत, काही लोकांना खरोखर प्रोफेसीचं किंवा संदेशाचं दान असू शकतं, परंतु देव हेच म्हणणार आहे, ते सगळं तुझ्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तिथे वाच. ते सगळं तुला तुझ्यासाठीच आहे बायबल. हे काय दुसऱ्या अमेरिका इंग्लंड साठी नाही लिहिलेलं आहे बायबल, किंवा मोठ्या मोठ्या चर्च साठी लिहितो, ख्रिस्ती मंडळीसाठी पण हेच बायबल आहे. तुझ्यासाठी ते बायबल आहे. तुझ्यासाठी काय योजना ह्याच्यात लिहिता. परंतु तुला तर काय पाहिजे? का जातात लोक? आमच्या मुलाला नोकरी लागेल का, आमच्या मुलीचं लग्न होईल का, आम्हाला फ्लॅट कधी मिळणार, आमची समस्या कधी सुटणार, सगळं बायबलमध्ये. तुमची साठी देवाची योजना काय हे देखील लिहिलेलं आहे. तुमचा जन्म कसा झाला हे देखील लिहिलेलं आहे. तुम्ही मरणार कसं हे देखील लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहे, परंतु तुम्ही आणि मी ते नीट वाचत नाही, आणि त्यामुळे तुम्ही चालत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला कळत पण नाही. कारण की तुम्ही नुसतं हात जोडणे का निकल जाणे, असं ही मिनिस्ट्री, ही ख्रिस्ताची सेवा, हे ख्रिस्ती भक्तांचं कार्य नाहीये. कदाचित तर ह्याच्यात असेल ती गोष्ट की काहीतरी आम्ही दिलं ना मला आशीर्वाद मिळेल. इथे नाही मिळत तसे आशीर्वाद. इथे तुम्हाला जगायचं आहे, सर्वाईव्ह करायचं, ते वचन रूपी मानना तुम्हाला खावाच लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं खावा नाही, पवित्र शास्त्रामध्ये मागील दिवसामध्ये ते पचवावं पण लागणार आहे. नुसतं पचवावंच नाही तर ते आचरणातून दाखवावं पण लागणार आहे. तेव्हा स्वर्गीय पित्याचा गौरव होईल, तेव्हा तुम्ही विश्वासणारे लोक आहात. आणि यासाठी याला आज या मान्याला घेण्याच्या अगोदर काही गोष्टी आपण गंभीरतेने घेऊया. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की पवित्र आत्म्याने, बघा आपण मागे जर येऊन बघितलं तर पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला कबूतराप्रमाणे उतरून अभिषेक केलेला आहे, बरोबर. आणि त्यानंतर पिता काय म्हणतो, हा माझा पुत्र आहे, हा मला परमप्रिय आहे. आणि त्याच्यानंतर 40 डेज गेले, लगेच पवित्र आत्म्याने त्याला कुठे नेलं? अरण्यामध्ये नेलं. जसं बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्म्याचा अभिषेक केला की दर करते. खरी म्हणता पाळक साहेब येतो चर्चला, प्रार्थना बिर्थ केल्याने लय त्रास होतो राव, घरी गेल्यानं लय टेन्शन येत, लय भांडणं होतं नवरा बायकोच. मग आमचा नवरा म्हणतो काय झालं चर्चला एवढं भांडणं करायचं, घरी आपण चुकून खात पितो ना, काय एवढं तिथे चर्चला गेली की टेन्शन सुरू होतं, नका जाऊ चर्चला. आणि लोक नाही जात चर्चला. अहो इथे पण तेच दिसतं, जसं बाप्तिस्मा झाला, अभिषेक झाला, लगेच सैतानाने पकडलं. कारण की आत्म्याने तुला टेस्टिंग साठी, ट्रायल साठी नेलं. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, तुम्ही किती वचनामध्ये ख्रिस्ती मंडळीमध्ये देवापासून शिकलेला आहे, त्याचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती आहे मजबूत हे कोण बघणार आहे? सैतानाने परिस्थिती बघणार आहे, देव पण बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. की देवाला आता तुम्हाला मजबूत, बहुत विपुल आणि सर्वकालिक आशीर्वाद द्यायचा आहे. त्यामुळे परीक्षेला घाबरू नका, परीक्षेला घाबरू नका. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्त जो आहे तो इथे परीक्षेला घाबरला नाही, तर परीक्षेला मजबूतीने लढला, कारण की त्याच्याकडे देवाचं वचन होतं, बाकी काही नव्हतं. हे आताच मी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे शैतान त्याला ऑफर करतो की तुला भूक लागलेली आहे, आणि अशी भूक लागली असताना
तू देवाचा पुत्र आहे ना? काय विचारतो तो देवाचा? आणि मग भुके मरतायत. काय देवाचा पुत्र आहे आणि भुकं मरतोय? काय ख्रिस्ती मंडळी जातं, खायला मिळत नाही तुला, काय राव, काय येशू येशू करतो? पहिलं ते खात पित होता, तो भुकच मरायला लागलाय तू. हो प्रियानो, अशा अनेकदा तुम्हाला ऐकायला मिळणार, कारण की हे कोणापासून आहे? शैतानापासून. हे तुम्हाला दाखवत होतो, अरे तू देवामध्ये चाललाय ना, पण तुझी गरिबी अडचण प्रॉब्लेम वाढत आहे, काय फायदा? मी देतो ना तुला सगळं काही जे पाहिजे. तुझ्यामध्ये पण ताकद आहे ना. येशूला तो काय म्हणतो, तू हे धोंडे तर आहे ना इथे, तुझ्याकडे झोमॅटो नाहीये, तुझ्याकडे मार्था मारियाचं किचन नाहीये, तुझ्याकडे फळ झाडं नाहीये, पण तुझ्याकडे दगड पण तू करू शकतो ना, भाकरी आहे तुझ्यामध्ये थोडी ताकद. करू शकतो की नाही येशू? येस. आपण जुन्या करारामध्ये बघितलं, आपण जुन्या करारामध्ये ते काठी होती, ती काठी खाली टाकल्याबरोबर काय बनली? एका वस्तूपासून दुसरी वस्तू बनली. बनू शकते की नाही? येशू ख्रिस्ताने पण केलं. किती भाकरी किती मासे घेतले? की 5 मासे आणि 2 भाकरी. किती? कन्फर्म है ना? लॉक किया जाए. हाँ ठीक है. आणि 5 भाकरीचे 5,000 लोकांना खाऊ घातलं. आजच्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने बघितलं तर इंडियाच्या हिशोबाने 5 लाख लोकांना खाल्लं त्याने एका फटक्यामध्ये. बरोबर आहे? हा. ते कसं झालं असेल त्याचा विचार आता आपण सुद्धा नंतर करूया कधीतरी. पण इथे आपल्याला दिसतं की ते घडलेलं आहे. 40 वर्ष स्वर्गातून काय पडलाच होता? स्वर्गातून मानना पडत होता आणि त्यांना भूक ताण काही प्रश्न नव्हता. स्वर्गाचे म्हणजे देवदूताचे अन्न ते खात होते. प्रेज द लॉर्ड. करतो देव, चमत्कार करणारा देव आहे. पण येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? सैताना, तुझं पॉलिटिक्स मला कळत आहे. तू कशासाठी मला कळतं? आता मला पण हेच तू केलं, खाण्यापिण्यावर फसवलं, मी फसणार नाही. कदाचित ते अजान होते असं नाही म्हणत, परंतु ते विश्वासात देवाच्या आज्ञा पालनामध्ये कदाचित ते कमी पडले आणि त्यामुळे ते फसले. परंतु तू मला फसू शकत नाही. का? कारण की मी भाकरीने जगत नाही, तर मी देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगणारा माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, मी त्याच्याने जगतो, कारण की माझं जीवनच हे आहे. आज जेव्हा सगळे बेंचेस भरले, मला खूप आनंद होतो. रोहित पळक साहेब, आपल्याला आनंद झालाय का? नाही. खूप लोकांना आनंद होतो, कारण की हे बेंचेस भरले आहे, कारण की लोक जेवायला आलेले आहेत इथे. प्रेज द लॉर्ड. हा, काय झालं? बिर्याणी वगैरे आहे का इथे? मटन बिटन पुलाव बिलाव आहे का इथे? नाही, देवाचं भाकर आहे. आले लोक सगळेजण. तुमच्या पाच चान्स सोडत नाही. आणि ते एक सत्य आहे, ते ऐकायलाच तयार ठेवा तुम्ही. की इथे आपल्याला जेवण ठेवलं, ते जेवण्याकरता आपण आलं, ते पवित्र जेवण आहे. मी त्याचा अपमान करू इच्छित नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की ते जेवण जे रोज तुमच्या हातामध्ये आहे ना, ते तुम्ही घेऊ शकतात. त्याला म्हणतात देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला घरी पण मिळतं आणि ते घरी घ्यायला पाहिजे, सजोतीत घ्यायला पाहिजे. हे देवाची इच्छा आहे. तेव्हा ह्याला आपल्याला महत्व देताना दिसतं. त्याला आपण महत्व देत नाही, त्याचा आपण किंमत करत नाही, आणि मग इथे काहीतरी विशेष घडल असा अपेक्षा करू नका. रिपीट करतो मी, इथे येऊन तुम्हाला काहीतरी विशेष चेंज होऊन जाईल, विशेष काहीतरी बदलल समजू नका. त्या भाकरीची जर तुम्हाला इज्जत नाही, रिस्पेक्ट नाही, त्याच्यासाठी तुम्हाला समय नाही, वेळ नाही, ह्या भाकरीने काय होणार हो? असं वाटतं का तुम्हाला काही होईल असं विशेष? नाही होणार. कारण की आम्ही विश्वासणार नाही. आम्ही भाकरी म्हणजेच म्हणतो पोट भरण्याची गोष्टी. येशू पोट भरण्याच्या गोष्टी म्हणत नाही, तो म्हणतो जगण्याची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मी जर ती भाकर खाल्ली नाही, माझ्याकडे ती भाकर नाही, तर मी मेलो आहे. आणि आज परत एक सुरुवातीला मी सांगितलं, तेच रिपीट करतो, की जर तुम्ही या भाकरीबद्दल आग्रही नाही, तर तुम्ही आत्मिकरित्या मेलेले आहात. मी आत्मिकरित्या मेलेलो आहे, का की मी या भाकरीबद्दल गांभीर्याने घेत नाही. मी जगिक भाकरीसाठी जगतो. जगिक भाकरीसाठी आदाम पण जगला आणि तो मेला. माती आहे, मातीला जाऊन मिळाला द एंड. आणि यासाठी ही गोष्ट आपण शिकत असताना काही गोष्टीकडे आपण आता लक्ष लावूया आणि पवित्र शास्त्रामधून काही वचन काढूया. योहान कृत शुभ वर्तमान. आता घ्या वचनामधून काही, जास्त वेळ मी घेणार नाही, कारण की प्रभू भोजन आहे. आणि त्यामध्ये आपण वचनाकडे जाऊया. योहान कृत शुभ वर्तमान अध्याय 4, आणि यामध्ये आपण बघूया वचन 31 पासून 34 पर्यंत. 31 ते 34 पहिलंच वचन वाचा नुसतं.
प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्य म्हणतात, विनंती करतात, गुरुजी जेवा. गुरुजी काय म्हणा, गुरुजी जेवा. गुरुजी कोण आहे? आणि त्याला काय म्हणतात? जेवा. का? कारण की त्याला दिसत होतं की बिचारा एवढा श्रम करते, मेहनत करते, सर्वत्र त्यांनी बहुत काम केलेलं आहे, थकलेलं आहे, जेवणाची वेळ पण टळून गेलेली आहे. आता तर जेवा, गुरुजी जेवा, येशू जेवा. पुढे अरे येशू म्हणतो, आता जेवायची काय गरज, माझ्याकडे पैसे ऑलरेडी अन्न आहे, माझ्याकडे ऑलरेडी अन्न आहे. आज तुम्ही आणि म्हणता आमच्याकडे खायला नाही, आम्हाला प्यायला नाही. ही खरी गोष्ट आहे. आज तुमच्या घरातले 1 तारीख आहे, अनेकांचे पाकिट रिकामे असतील, अनेकांच्या घरातले डबे रिकामे असतील, कारण की आता पगार अद्याप आलेला नाही. पगार आल्यानंतर आम्ही किराणा भरणार, वस्तू भरणार, पाकिट भरणार किंवा इतर काम करणार. यस, परंतु एक पाकिट आहे जे भरलेलं असं आणि नेहमी भरत 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 जातं, आणि ते आहे तुमचं आणि माझं आत्मिक जीवन. पुढे काय झालं? अरे बापरे, गपचूप येशूला कुठे मारता मार्याने पाठवलं, डबा विवा का काय? हा हा, गपचूप पाठवलेला दिसतं. येशू ख्रिस्ताचा गपचूप एका कोपऱ्यात जायचं, बसून गपचूप खाऊन घ्यायचा डबा. हे काय तुझ्यासाठी स्पेशल आमच्याकडे बिर्याणी केली ना, ती पाठवलेली आहे मी, छान आहे, रस्ता चुरून विरून खा येशू. असं काही पाठवलं आहे का येशूला? असं शिष्यानं वाटलं. अरे बापरे, हे असं कसं काय, आम्हाला नाही खाऊ घाला, येशू गपचूप काहीतरी म्हणतो माझ्याकडे आहे म्हणून. पुढे अरे शिष्य म्हणाले, क्या यार डायलॉग आहे, काय जगामध्ये चालल काही गोष्ट. येशू ख्रिस्त म्हणतो माझ्याकडे डबा आहे, माझ्याकडे खाण्यासाठी आहे, परंतु त्याच्याबद्दल त्यांनी 2 गोष्टी सांगितलं, की मला ज्यांनी पाठवलं त्याच काय करायचं, इच्छेप्रमाणे कार्य करणं, ही माझी भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला कशासाठी पाठवलं हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण की ते जर तुम्ही जाणून घेतलं तर ती तुमची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपल्यापैकी अनेक जण खूप बळून गेले होत, काय करा, डॉक्टर एक काम करा, 2-3 लावून टाका, लगेच बरं ताकद येईल. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे, म्हणतात की नाही? खूप गळून गेले, खूप, आता ते खाऊन खाऊन माहित नाही कधी ताकद यायची. जातो डॉक्टरच्याकडे, 2 सलाईन भरतो, म्हणजे उद्या कामाला जाता येईल. येशू ख्रिस्त म्हणतो माझ्याकडे आहे ऑलरेडी एक सलाईन. काय आहे ती ताकद? ते मला देवाची इच्छेनं काम करायचं. प्रेज द लॉर्ड. मला अन्न मिळालं नाही, खायला मिळालं नाही, भूक राहावं लागलं. 40 दिवसांनी ऑलरेडी ट्रेनिंग करून आलेलो आहे, 40 दिवसाची ट्रेनिंग घेऊन आलेलो आहे. सैतान काही करू शकला नाही, मी देखील हारलो नाही, आणि यामुळे माझ्याकडे ती ताकद आहे, आणि तो माझ्याकडे काय आहे? देवाची इच्छा. दुसरी गोष्ट काय म्हटली त्याने? त्याचे कार्य सिद्धीस न्यावे. नुसतं काम करणार नाही मी, परंतु जे काम दिलंय ते निश्चितच यशस्वी करून दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, ही माझं जेवण आहे, हे माझं जेवण आहे. हे ना म्हणता पॅशनेट, मी पूर्णपणे मला कशासाठी जगामध्ये ठेवलेलं आहे येशूला माहित आहे. तो म्हणतो ही गोष्ट तुम्हाला देखील माहित पाहिजे, खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. आणि ही बाब जर त्यांना शिष्यांना ती बाब कळालेली नाही. हो प्रियानो, एक बाब लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त जरी स्वर्गीय होता, जरी स्वर्गातून उतरला देवाचा पुत्र होता, तरी देखील तो मनुष्य देखील होता. प्रेज द लॉर्ड. परंतु मनुष्य म्हणून कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं ज्याच्याद्वारे तुमचं जीवन हे सार्वकालिक जीवनामध्ये बदलल, तर ते आहे देवाने तुम्हाला कशासाठी पाठवलं. पहिली गोष्ट, ते कार्य तुम्ही करा. नंबर 2, ते नुसतं करू नका, ते यशस्वीरित्या करा, यशस्वीरित्या करा, आणि ते देखील महत्वाचं आहे. पुढचा शास्त्र भाग आपण घेऊया, 6व्या अध्यायामध्ये योहानमध्ये जाऊया, आणि त्याच्यामध्ये 26 वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. यस, तुम्ही मला काय माझ्याकडून काय काय चांगलं चांगलं मिळतं म्हणून ख्रिस्ती मंडळीमध्ये येत नाही. तुम्हाला खाय प्यायला मिळतं, तुम्हाला मदत मिळते, तुम्ही म्हणून मंडळीमध्ये येतात. काय वचन 15 वाचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय घडलं होतं नेमकं.
हा, त्याच्या अगोदरच जे टायटल बघितलं तर कळलं तुम्हाला का राजा बनवत होते ते. 6व्याचे टायटल, 5,000 लोकांना जेव दिलं. अरे इतका चांगला राजा, फुकट जेवण देतोय बाबा, ह्याला तर राजा बनायलाच पाहिजे. कोणताही झालं झालं बनवूच ह्याला राजा, काही पण. हा असा राजा आहे, आज 5,000ला लिहितो, 5 लाखांना, 5 कोटी लोकांना खाऊ घालत. हाच राजा पाहिजे आम्हाला. आणि बळजबरी चल तूच राजा बन, तूच राजा बन, तुझ्याकडे ही ताकद आहे, तूच आमचा राजा पाहिजे. कारण 40 वर्ष त्यांना माहित होतं. एक गोष्ट लक्षात, मोशे बद्दल ते हेच माहित होते की येशू जेव्हा मसिया येईल तो मोशेप्रमाणे आम्हाला फुकट खाऊ घाल. आणि नंबर 2, मसिया जेव्हा येईल तो सर्व जे आमचे शत्रू आहे, ज्याला आपण ह्या समय रोमन होते, त्यांना पराभूत करून तो दाविदाच्या सिंहासनावर बसतो. हे त्यांना अपेक्षित होतं. परंतु हा राजा काय म्हणतो, सोडा सोडा मला मी यापैकी नाही, खाण्यापिण्यासाठी मी तुम्हाला घालतो म्हणून तुम्हाला राजा बनू नका. तर इथे त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही चिन्ह पाहिले म्हणून, चिन्ह पाहिले म्हणून, भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करतात. हो प्रियांनो, आज या दिवसामध्ये अनेक जण मंडळीला काय येतात, आमचा प्रॉब्लेम आहे. का मंडळी येतात, आमच्या समस्या आहे. काय येतात, आमच्या घरात गरिबी आहे. काय येतात, कारण की आमच्या घरामध्ये आजारपण आहे. काय येतात, आमच्या घरामध्ये भांडणं आहे. काय आमच्या घरामध्ये आपसामध्ये निश्चितच दुरावा निर्माण झाला. काय आमच्या मुलाबाळांचं, तरुण लेकरांचा प्रॉब्लेम. मला परत एक बार येशू हे म्हणतो की तुम्ही खाण्यापिण्याने जगी गोष्टीसाठी जर माझा शोध करतात तर मी तुमच्यामधून निघून जाणार आहे. यासाठी मी जगात आलो नाही, यासाठी मी जगात आलो नाही, तर मी कशासाठी आलेलो आहे, आधी माझी धार्मिकता आणि माझ्या काय पुढे माझ्या राज्यासाठी झटा, म्हणजे मी इतर सर्व काही देणार. हे मंदिर जे आहे ते इथे पुरवठा करण्यासाठी येशूने जगामध्ये कुठे देखील उघडले नाही. मंदिरामधून हे देवाचे वचन, देवाचं राज्य, देवाची धार्मिकता ही पेरली जाते आणि ते जे धार्मिकता जातात त्यांना सर्व काही देतं. प्रेज द लॉर्ड. आज या मंडळीमध्ये अनेक जण बसलेले. जेव्हा 18-19 वर्षावर तर मी अगोदर होतो तेव्हा त्यांची अतिशय कठीण परिस्थिती होती, परंतु आज त्यांच्या मुलांची मुलं देखील मंदिराच्या संडे स्कूलमध्ये बसले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवा येशूसाठी. का हे का घडलं, त्यांना प्रभूने मजबूत केलं, प्रभूने त्यांचं शिरसावर केलं, त्यांना मुलं दिले, त्यांना सुना दिल्या, त्यांना पत दिले. आज त्यांचे मुलं झाले आणि ते मंदिरामध्ये बसतात, चर्चमध्ये बसतात, संडे स्कूलमध्ये बसतात. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही. संतती परमेश्वर दिलेलं धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे, ते तुम्हाला ख्रिस्तामध्ये देवामध्ये लाभलेले आहे. हे सगळ्यात मोठं बक्षीस आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी येशू म्हणतो तुम्ही खाण्यापिण्यासाठी मला शोधतात आणि मला राजा बनवतात, हे मला मान्य नाही. आणि तो म्हणतो 32व्या वचनामध्ये पुढे तो म्हणतो की येशू म्हणाला की तुम्हाला खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. यस, मोशेच्या द्वारे पित्याने अन्न 40 वर्ष तुम्हाला पुरलं. पुढे काय सांगतं की ते मेले. हे अन्न कोणतं होतं, स्वर्गदूताचं अन्न होतं, तरी ते काय झालेले, मरून गेले. परंतु जो कोणी येशू नाव भाकरीला खातो त्याला मरण नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू असं अन्न देत नाही की ते खराब होऊन जाईल. येशू असं अन्न देत नाही की सडकं नासकं अन्न आहे, पोट खराब होईल. येशू असं अन्न देतो की तुमचं जीवन हे येशू मध्ये सार्वकालिक तारणाद्वारे त्या स्वर्गामध्ये जोडलं जातं. हो, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी येशू म्हणतो की ती खरी भाकर मी तुम्हाला देतो, त्याचं वचन स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते. ती देवाची भाकर होय, ती स्वर्गातून उतरते. जसं मानना स्वर्गातून उतरला, त्यांनी खाला पण मरून गेले. परंतु आता ही जी भाकर तुम्ही खाणार, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, ती भाकर तुम्ही खाणार तर तुम्हाला मरण, आता त्याला मरण नाही. तेव्हा खूप आनंदाने सगळे शिष्य त्याला काय म्हणतात, वाचा 34 वचन. प्रभूजी ही राहला भाकर नाही त्या. येशूक्ताने पण प्रार्थना शिकायला, आमची भाकर आज आज आम्हास दे. प्रभूची प्रार्थना करतो आपण रोज, आम्हाला रोजची भाकर आज आम्हाला दे. डेली ब्रेड. ह्या वचनाला काय म्हणतात, दुसरं नाव डेली ब्रेड म्हणतात की नाही म्हणतात. म्हणजे जसं आपल्याला रोज खायला लागतं तसं हे पण डेली ब्रेड आहे. शिष्य देखील म्हणतात आम्हाला नित्य दे, आम्हाला त्याची गरज आहे.
कारण की ती भाकर जिवंत भाकर आहे आणि ती आम्हाला रोज मिळायला पाहिजे. परंतु काही लोक महिन्यातून एकदा भाकर खातात आणि ते प्रभू येण्याच्याच वेळेस डायरेक्ट खातात. आणि हे चा गंभीरता तुम्ही विचार करा. मी वारंवार सांगितलं की भाकर ही पवित्र आहे, ही विधी देखील पवित्र आहे, परंतु तुम्ही आणि मी पवित्रतेकडे चाललंच नाही तर कशाचा पवित्रता मिळणार तुम्हाला? तुम्ही त्याला समजूनच घेतलं नाही त्या भाकरीचा अर्थ मर्म, त्यामुळे ती भाकर खायला का नाही खाल्लं काय काही फरक पडणार नाही. अनेक जणांचा पाक साहेब 24 तास दिलेले आहेत चला प्रभू वचन, चर्च मध्ये कधी आले नाही, मंदिर कधीच आले नाही, आता ती भाकर टाकल्यानंतर डायरेक्ट स्वर्ग होईल का असं सांगा तुम्हाला वाटतं का? हे काय काय जल बिल टाकत आहे का आपण काहीतरी तुम्हाला पुण्य बिन्य मिळत नाही. हे काही अर्थ नाही. जर जिवंत असताना चालता फिरता असताना हे भाकरीचं महत्व तुम्ही जाणं नाही, हे भाकर काही नाही करणार तुमच्यासाठी. कारण की तुम्ही कोणती भाकर खाणारे लोक, तुम्ही आदामचेच फळ तोडणारे लोक आहात, तुम्ही येशूने दिलेलं भाकर खाणारे लोक नाही. आणि त्यामुळे प्रियांनो सिरियसली आणि फार वाईट वाटतं मला की बोलताना की त्याच्यासाठी तुम्ही आणि मी गंभीर घेत नाही. वचन सकाळी वाचा, रात्री वाचा, सकाळी नवीन करार वाचा, रात्री झोपताना जुना करार वाचा, शास्त्र घ्या, वचन पाठ करा. येशूचे वचन तोंडपाठ 12 वर्षी होतं. मी देखील नियमित बायबलचे वचन तोंडपाठ करत राहतो. तुम्ही आपल्यापैकी किती लोक पाठ करतात? आज आपण बघितलं संडे स्कूलमध्ये अध्याय संडे स्कूलच्या म्हणून तोंडपाठ बोलतात की नाही? हो बोलतात संडे स्कूलचे टीचर्स. हो टीचर्स डे पास तारखेला खोटं बोलणार नाही टीचर आमची. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. आपल्या घरामध्ये आपले मुलं, लहान लहान मुलं विचार काय कळत नाही, ते वचन बोलता ऐकताना त्यांना किती आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला आळस येतो का? आम्ही मोठे झाले आहोत, आम्ही येशूच्या वचनापेक्षा मोठे आहोत. आता ते वाचायचं नसतं, ऐकायचं असतं. ते कसं वाचलं विसलं तर थोडं आमची हे होऊन जाते, डाऊन होऊन जाऊ आम्ही. काही आम्हाला कळत नाही, आम्हाला काही माहित नाही आणि आम्ही म्हणतो की आम्ही येशू संग एक दिन स्वर्ग जाएंगे. भाकरीच खाते नाही तर कसं जाएंगे स्वर्ग? तुमच्या हातापायात ताकदच नाहीये. शैतान तुम्हाला तुडवत आहे, कारण की तुमच्या ठाई येशूने दिलेली ताकद होती की शास्त्र वचनात असं लिहिलंय, शास्त्र लेखात असं म्हणतं, वचन हे सांगतं. ते बोलायची ताकदच नाही तुमच्यामध्ये, माहितच नाही तुम्हाला. आणि शैतान आदाम हवायला फसू शकला, कारण की तेव्हा शास्त्र नव्हतं. प्रेज द लॉर्ड. परंतु आता आहे, आणि आता नुसतं आहेच नाही तर अनेक गोष्टी त्याच्यावर आहे आणि त्याच्या बरोबरच चर्च देखील आहे, ज्याचा पाळक साहेब आणि इतर सेवक येथून तुम्हाला शिकवतात. आणि तुम्ही शिका, घरी जाऊन वाचा. आपण वाटलं जुन्या करारामध्ये, आपलं नव्या करारामध्ये की प्रेषितांच्या काळामध्ये लोक ऐकत होते आणि घरी जाऊन काय करत होते, जे शिकवलं आहे ते बरोबर आहे की नाही त्याचा पडताळा पण करते, टॅली करून बघत होते. खरोखर जे शिकवलेलं आहे हे पाळक साहेबांनी सगळ्या मंडळीला शिकवलं. पण माझ्यासाठी काय, माझ्यासाठी कोणतं वचन महत्वाचं आहे? आज आमची डॉक्टर मृण्मयी इथे बसलेलं आहे. मी रोज त्यांना वचन पाठवतो, त्या रोज मला रिप्लाय पाठवतात. प्रेज द लॉर्ड. की हा वचन मला ह्यामुळे आशीर्वादाचा ठरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की काही वचन जे आहे तुमच्याशी बोलतात, ते अनेकदा म्हणते की खरोखर हेच वचन मला आज हवं होतं, किंवा हेच वचन मी आज बोर्डवर लिहिलं तेच मला मिळालं. बरोबर आहे का? हे गोष्टी का? कारण की आम्ही वचनासाठी, आम्ही त्याच्या देवाच्या वचनासाठी भुकेले ताणले, आणि देव तसं करतो, तो तसं तुमच्याशी बोलतो, कारण की तुम्ही त्याच्या सहभागीतेत चालतात. त्यामुळे त्या वचनाचा लाभ तुम्हाला मिळतो. आणि येशू 35 वचनामध्ये काय म्हणतो पुढे? योहानमध्ये आमेन, मी जीवनाची, बोला, मी जीवनाची भाकर आहे. मी जीवनाची भाकर आहे. येशू म्हणाला मी जीवनाची भाकर आहे. पुढे तो काय म्हणतो? जो माझ्यावर, इथे काय लिहिलेलं आहे? जो माझ्याकडे येतो, जो माझ्याकडे येतो. आज फार महत्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही आणि मी चर्चमध्ये आलेलो आहोत, इथे येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मी येशूकडे आलेलो आहोत. बाकीच्या दिवशी येशूकडे जाता का नाही जातात हा प्रश्न आहे. आम्हाला रोज येशूच्याकडे जायचंय. कसं जाणार? आपण बायबल हातामध्ये घेतलं आणि आम्ही येशू, आम्ही त्याच्याकडे आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. येशू, आज आम्ही आलो. आमचे प्रश्न अनेक आहे, आम्हाला चिंता अनेक आहे, आमच्या काळजी अनेक आहे, आम्हाला अनेक अडचणी आहे, आम्हाला अनेक प्रश्न आहे, आम्हाला काही रस्ता सुचत नाही, पण आम्हाला माहित माझा येशू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड.
तो अडचणीतून सोडणार, तो प्रश्न तू सोडवणार, तो प्रॉब्लेम म्हणून सोडणार, कारण की त्याच्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. मी तुझ्याकडे आज येतो नव्याने प्रभू. प्रेज द लॉर्ड. हे समर्पण आहे, हे समर्पण आहे, आत्मसमर्पण सकाळी सकाळीच आपण करतो. प्रभू आजचा संपूर्ण दिवस मी तुझ्याकडे येतो आणि तू माझ्यासाठी आशीर्वादित कर. दुसरी गोष्ट तो म्हणतो, आणि तो माझ्यावर विश्वास ठेवतो तर कधी देखील त्याला तहान लागणार. जो वचन आज मला मिळालेलं आहे ते कॅलेंडरवरून वाचू नका. ख्रिस्ती मंडळीचे कॅलेंडर असतं म्हणून पाळक सेवन दिलं वचन. हे आजचं 1 सप्टेंबर आहे, काय हेच वचन माझ्यासाठी. ठीक आहे, ते वाच. आपण बायबल पण घ्या, बायबल उघडा, योहान 3:16 लिहिलं पूर्ण 3रा अध्याय वाचा. इथे जर आपण बघितलं योहान 6वा अध्याय, तर पूर्ण अध्याय घरी जाऊन वाचा काय लिहिलेलं आहे बायबलमध्ये. आणि त्यामुळे तुमचा विश्वास वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आणि ही बाब लक्षात ठेवा. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय आपण काढूया आणि यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो भाकरी संदर्भात बघूया. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 14 मध्ये. ते म्हणजे शिष्य आता निघाले होते ट्रिपला. आपल्या सर्वांना परत आपण ट्रिप ऑर्गनाईज करत आहे. किती लोकांना ट्रिप जायला आवडतं, सगळ्यांना आवडतं. प्रेज द लॉर्ड. येस, आपल्या कुठे फिरायला जायचं तर अतिशय आनंद वाटतो. आजच सुरभी आणि त्याच्या चर्चची ट्रिप ओटावा, मॉन्ट्रियल आणि ते विविध ठिकाणी फिरायला गेली. सारखी मला व्हिडिओ कॉल करते, रेडी हे रेडी ते बघा. आणि आज तिने एक व्हिडिओ पाठवलाय, मांजर भेटी तिथे तिला. घरासारखं एन्व्हायरमेंट पण आहे जंगलामध्ये. म्हटलं अरे काय, आपल्या घरी मांजर आहे, तिकडे गेलेली आहे सफारीला, तिथे मांजरी धरते का काय? अरे वाघ वेग असतो तर काहीतरी दाखवायचं तुम्हाला. मांजरी ओ डॅडी, कॅनडाची मांजर ती काय साधी नाही. असो, तर म्हणण्याचा अर्थ आहे की हे निघालेले आहे परंतु भाकरी घ्यायला ते विसरलेले आहे. पुढे आता मचव्यामध्ये त्यांच्याकडे एकच भाकर होती. कोणी आणली होती माहित नाही, परंतु एकच भाकर होती. आणि मग 16व्या वर्षामध्ये काय लिहिलेलं, फार टेन्शन आलं त्यांना. काय करावं बाई, घरी जायचं, स्वयंपाकच नाही, आता काय कसं होणार. ते येणार आहे, तो भुकेला येणार आहे, कधी जाणार. पाळक साहेबांनी 12:30 इथेच वाजून टाकलेले. शश होता 1:30-2 वाजतील आणि पाळक साहेबाला काही कळत नाही किती भूक लागेल. घरचे भुकेले असतील, आम्हाला शिव्या खाव्या लागतील. सगळं लग्नात सगळं लक्ष तिकडे लागले. असं भाकरी भाकरी भाकरी. आज रविवारचा दिवस मटण करायचं, शिट्ट्यावर शिट्ट्या द्याव्या लागतात. 1-2 शिट्ट्याचं काम नाही, ते भरपूर शिट्ट्यानंतर ते तयार होतं. आणि त्यामुळे इथे पाळक साहेब जरा तुमचं कमी करा, भाकरी इकडच्या भाकरी नको, त्या भाकरीचा विचार करा. इथे देखील त्यांना कळालं एकच भाकरी आहे, तरी पण भाकरी विसरले खरे, परंतु एक भाकर आहे. आणि त्याच्याबरोबर 17 वर्षामध्ये येशू काय म्हणतो, येशू म्हणतो काय भाकरी 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 करतात, मिळणार नाही. भाकरी 12 शिष्य कसे खाणार, कॅल्क्युलेशन करत आहे का, किती किती हिस्सा आम्हाला मिळेल, कसं काय पोट भरणार. आम्ही कमीत कमी 5 भाकरी खाणारे लोक आहोत, है ना. आपण बघितलं 5 भाकरी खाणारे, आज एकच भाकरीमध्ये 12 लोक, कसं काय होणार. आणि असं टेन्शन तुम्ही किती घेत आहात. तेव्हा येशू 19 मध्ये म्हणतो मी 5,000 लोकांना भाकरी मोडून दिल्या, तेव्हा किती टोपल्या उरल्या होत्या. तेव्हा ते म्हणाले 12 टोपल्या उरल्या. तो म्हणे की 4,000 लोकांना जेव्हा मी भाकरी दिल्या तेव्हा किती टोपल्या उरल्या, 7 टोपल्या उरल्या. अरे मी जेव्हा देतो ना, टोपल्यांच्या टोपल्या उरतात. शेजार पाजार खाऊ घातलं तरी कमी पडत, एवढ्या मी तुम्हाला देणार आहे. आणि तुम्ही काय भाकर 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 भाकर. हो, आज तुम्ही मंदिरामध्ये भाकर भाकर करू नका. तुम्ही येशूच्या जवळ आलेले आहात. माझं कसं होणार, माझं या महिन्यामध्ये हे, माझ्या कटिंग आहे, माझ्या हप्ता भरायचा, माझ्या घरामध्ये पैसा आहे, मला ह्या गोष्टीची गरज आहे, ह्या महिन्याची गरज आहे, या सगळ्या गोष्टी मी कसं करणार. टेन्शन घेऊ नका, मी आहे येशू म्हणतो. मी जेव्हा देतो ना, उरतं, उरून उरतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. छप्पर फाड़ के देने वाला हमारा येशू आहे. परंतु तुम्ही एकच भाकर हे भाकरीच्या मागे लागले लोक आहात. हो प्रियांनो, या भाकरीने आदाम आणि हवेचा नाश केलेला आहे, तरी देखील लोक सुधारले. जीवनाची भाकर तुमच्या जवळ आहे. येशू म्हणतो अरे मी ती भाकर आहे, ती एक भाकर मी आहे. आणि ती भाकर तुमच्याकडे असताना तुम्ही जगी भाकरीची का 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 चिंता करतात. आणि ह्यामुळे प्रियांनो,
यामुळे प्रियांनो आजकाल अनेक लोक मंदिराला येत नाही, कारण की ते भाकरीसाठीच जगताय आणि भाकरीसाठीच मरणार आहे. मरण शेवटच्या क्षणापर्यंत ते लढणार आहे. काय आम्हाला पोटा पाण्यासाठी जायचं. मग ही भाकर जी येशू आहे, जो तुमची वाट बघतो, जो जीवनाची भाकर आहे, तो मेल्यानंतर देखील तुम्हाला जीवन देतो, त्याबद्दल तुम्ही आणि मी आग्रही नाही, कारण की त्याचं महत्वच तुम्हाला मला कळालेलं नाही. पहिलीच परीक्षामध्ये सैतानाने ओळखलं की भाकरीसाठी जर येशूला पाडलं ना, जसं आदम आणि हव्वाला पाडलं, दुसऱ्या 2 परीक्षेची गरज पडणार, दुसऱ्याची परीक्षेची गरजच नाही. पहिलीच डेंजर परीक्षा असते भाकरीची परीक्षा. हो प्रियानो, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये भाकरीची जर आणि नोकरीची, पैशाची जर सर्व प्रकारची इच्छा जीवनात जगण्याचा कारण आहे, तर मला सांगू द्या, इथे सैतानाने तुम्हाला हरवलेलं आहे. सैतानाला हेच दाखवायचं आहे, सैतानाला हेच कळवायचंय की ह्या जगामध्ये राहत असताना हे काय नाहीये, हे कधी पण वाचू शकते. म्हातारे झाल्यावर काय काम आहे तुला? बसावं ना, बायबल वाचावं, प्रार्थना करावे. म्हणून आजकाल म्हातारे मोबाईलच जास्त खेळताना दिसतात. मग त्यांना विचारलं का हो, काय 5-7 संदेश होता, लय संदेश टाकत राव, 2-2, 3-3 वेळेस बैठक संपत नाही त्यांचे संदेश, मोबाईलवर संदेश. असं मी काही त्याच्या विरोधात नाही, ऐका, बसा, शिका, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तरुण्यामध्ये येशू 30 वर्षात असताना त्यांनी परीक्षा दिली आणि 3.5 वर्ष सेवा केली. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने म्हातार होण्याची वाट बघितली नाही, कारण की त्याला माहित आहे की माझं जेवण जे आहे ते आहे देवाची इच्छा पूर्ण करणे. प्रेज द लॉर्ड. उद्या जर देवाची योजना पूर्ण झाली तर मला या जगातून जायचं आहे. उद्या जर तुमचं बोलवणं आलं तर प्रत्येकाला इथून जायचं आहे. त्या अगोदर खरोखर मी ती भाकर मिळून सार्वजनिक जीवनाकडे वाटचाल केली आहे किंवा नाही याचे जाण असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला योहान सुवर्तमान 6व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण शेवटच्याकडे पोहोचतो आणि तिथे आपल्याला असं दिसतं, जाऊया आपण 6वा अध्याय आणि 53व वचन काय सांगतं. योहान 6 आणि 53. आमेन. आलो आता प्रवचनाकडे. आता काही नका करू, आल्या, जवळ आलं, जवळ आलं, जवळ. आता इथे येशू कसं म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही, जे आज आपण आता जाणार आहोत त्याच्याकडे, आणि त्याचं रक्त जर प्याले नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जीवन नाही म्हणजे काय असतं? मग जिथे जीवन आहे तिथे काय असतं? मेलेले लोक. तुम्ही आणि मी जर या गोष्टीचं मर्म सिक्रेट जाणून घेतलं नाही आणि ते देवाच्या योजनेवर तुम्ही जर घेतलं नाही तर ते तुम्हाला जीवन देऊ शकत नाही, तर तुम्ही मेलेलेच राहणार. हे वचन स्पष्ट प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. कारण की जीवनाची भाकर मीच आहे. 41 वचनामध्ये ते लोक कुरकुर करू लागले की का असं म्हणतो, परंतु 48 वचनामध्ये तो म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी मेले, परंतु स्वर्गाची भाकर उतरणारी जी मी आहे, जो कोणी खाणार आहे ते कधी देखील मरणार नाही, कधी देखील मरणार नाही. आज प्रियांनो, येशूची हीच इच्छा आहे की तुम्हाला आणि मला आत्मिक मरण येता कामा नये, तर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यास अनेक दिवस आपण भुकेले, ताणले आहे आणि जगातल्या गोष्टी खात पितच जगत राहिलेलो आहे. हो प्रियांनो, आता ते पुरे झालेले आहे. तुम्हाला आणि मला निश्चितच मृत्यूची भीती घालणं योग्य नाही, परंतु येशू देखील मरणानंतर जीवन देऊ शकला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी मरणाच्या गरज आहे. मी एक सुंदर असं थॉट वाचत होतो आणि त्यामध्ये एक सुंदर गोष्ट अशी लिहिलेली होती की आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्ताने पाण्याने आज्ञा दिली आणि त्याच्यातून मासे उत्पन्न झाले. प्रेज द लॉर्ड. जीव जे जंतू आहे, ते जे काही पाण्यातले सगळे जलचर आहे, ते कशातून निर्माण झाले? कशातून निर्माण झाले? पाण्यातून. येशू ख्रिस्ताने भूमीला आज्ञा दिली आणि त्याच्यातून वन आणि फळ झाड आणि फळ सगळे बाहेर पडले. प्रेज द लॉर्ड. मग येशूने असं नाही म्हटलं जमिनीला, माती चल आदाम जिवंत कर. येशूने म्हटलं, चला आता आपण मनुष्य आपल्या स्वस्वरूपा एक मानव बनवूया. प्रेज द लॉर्ड.
चला आपण पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याने काय म्हटलं, आता आपण काय करू, मनुष्याला बनवू. कसा बनवू, स्वस्वरूपा सदृश्य आमच्या सारखा बनवू. आता मला सांगा, मासेला जर पाण्यातून काढलं तर का, कारण की निर्मिती पाण्यातून झाली, पाण्यातच जगणार. पाण्यातून काढलं तर मरणार, बरोबर आहे. झाडांना तुम्ही भूमीतून काढलं तर काय होणार, जगणार का ते, जगणार नाही जगणार. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी येशूपासून आलेलो आणि येशूपासून वेगळं केलं तर तुम्ही कसं जगू शकता का, जगू शकतात का, जगू शकतात का नाही. तुमचं मरण आहे हे आत्मिक मरण आहे. येशू ख्रिस्ताने देवाने श्वास फुंकून आदामाला श्वास फुंकला आणि मानव स्वरूप त्याला निर्माण केलेला आहे. तो श्वास तुमच्यामध्ये चालत आहे, त्यामुळे तुम्ही आणि मी जगत आहोत. ज्या दिवशी आम्ही येशू पासून दूर जातो त्यामुळे आत्मिक तर मरण आहेच आहे, पण एक दिवस श्वास निघून गेल्यानंतर शारीरिक मरण देखील आहे आणि त्यानंतर कोणतीही शक्यता नाही. आणि यासाठी वचन तुम्हाला आणि मला आज हे शिकवत आहे की येशू ख्रिस्त म्हणतो जीवनाची भाकर मी आहे आणि पूर्वजांनी खाल्ला परंतु तो मेले, परंतु जो कोणी ही भाकर खाईल तो कधी देखील मरणार, तो कधी देखील मरणार नाही. कारण की स्वर्गातून उतरलेली, वचन 51, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाय तो सर्व काळ जगेल. प्रेज द लॉर्ड. कारण की जी भाकर मी त्याला देईन माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. स्वर्गीय जीवनासाठी नाही म्हणत येशू, जगाच्या जीवनासाठी आहे. आज तुम्हाला आणि मला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जगात जगण्यासाठी, एक दैहिकरित्या जगण्यासाठी भाकर जरी लागत असली, परंतु भाकर मिळाली नाही, मला पैसे मिळाले नाही, मला घर मिळालं नाही, मला नोकरी मिळाली नाही, म्हणून तुम्ही जर मरणार नाही तरी तुम्ही जगणार. परंतु जर तुम्हाला येशू मिळाला नाही, तुमचं मरण हे सार्वकालिक मरण आहे. हे तुम्हाला लवकर जितक्या लवकर कळल ते महत्वाचं आहे. मग काय करावं, हे पवित्र शास्त्र तुमच्या हातामध्ये आहे ना सगळ्यांकडे. अनेक जणांना आम्ही म्हणतो तुमच्याकडे नाही तर आमच्याकडून घ्या, आम्ही देतो तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आणि फार महाग नाही मिळत, 150 रुपये 200 रुपये त्याची किंमत आहे. घ्या विकत, घ्या विकत, वाचा. फुकट जे मिळत ना त्याची किंमत नाही राहत. फुकट जे मिळते त्याची किंमत राहत नाही. जेव्हा आपण पैसा खर्च करतो त्याची किंमत राहतं. तुम्हाला मोल द्यावा लागतो. प्रेज द लॉर्ड. मिनिस्ट्री, सेवा, आत्मिक जीवनासाठी मोल द्यावा लागतो. आज इथे उभा आहे, काहीतरी मी मोल चुकता केलेला आहे, त्यामुळे आज मी इथे अधिकार वाण्याने तुमच्याशी बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही यासाठी बोलू शकत नाही कारण की तुम्ही मोल चुकता केलाच नाही, तुम्ही जगीकच गोष्टीच्या मागे लागलेला आहे. येशू ख्रिस्ताने देखील आपल्या शरीराचा, जीवनाचा मोल देऊन, रक्ताची खांडी देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलं. त्यापैकी मी देखील आहे. प्रेज द लॉर्ड. फुकट मिळालेलं नाही. आणि जर त्या फुकट मिळालं नाही आणि देवाने आमच्यासाठी आपले प्राण अर्पिलेले आहे, आपलं शरीर मोडलेलं आहे, ते शरीराची आज आठवण आपण इथे करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं महत्वच तुम्हाला माहित नाही काय आहे, तर मला सांगू द्या, ते मोलाला पण तुम्ही विसरून जा आणि त्यामुळे त्याचा लाभ पण तुम्हाला आणि मला मिळणार नाही. आणि ह्यासाठी प्रियांनो येशू स्पष्ट सांगतो, आणि वाचा 55 आणि 56 वचन. येशू म्हणतो माझं देह खरे खाद्य आहे, म्हणजे काय आहे, भाकर आहे, आणि माझं रक्त खरे पेय आहे, म्हणजे काय आहे, ते द्राक्षरस आहे. काय पुढे लिहिलेलं आहे, मी त्याच्यामध्ये राहतो, तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. आता काय रात्रंदिवस आपण प्रभू भोजनात घेत बसायचं का, सांगा, असं करायचं का, नाही. हे स्मरण आहे, हे एक प्रभूचे येण्याची ओळख आहे, परंतु एक हे जे आहे ते तुमच्या आणि माझ्याकडे सर्वदा आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन आहे, हे तुम्हाला नियमित खायचं आहे. देव म्हणतो हे वचन मी तुम्हाला देण्यासाठी जगामध्ये आलो. येशू ख्रिस्ताने ते वचन आपल्या हातामध्ये नव्हे तर आपल्या हृदयामध्ये घेतले. येशू ख्रिस्त गेला का तिथे सैतानाबरोबर लढायला, बायबल घेऊन, धर्मशास्त्र, नियमशास्त्र घेऊन गेला का, नाही. त्याचे वचन त्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये पेरले होते. त्याला माहित, आता कोणती पण सैतानाने परीक्षा घेतली तरी मी विजयी ठरणार, कारण की हे वचन नाही तर माझ्या देवाचं अभिवचन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे सैतान हा मला हरवू शकत नाही, कारण की विजय माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आज बियाणं तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जर वचन पेरलेलं आहे, आणि जसं येशूने सांगितलं की भाकर म्हणजे देवाची आज्ञा पालन आणि त्यानुरूप कृतीशील जीवन आहे, हे जर माझ्यामध्ये आहे तर मला सांगू द्या, तुम्ही मी कधी मरणार
नाही. आणि नाही जर आपण करत आहे तर घरात तुम्ही बायबल लावा, ऑल्टर लावा, मेणबत्ती लावा, कॅन्डल लावा, काही करा, तिथे तुम्हाला त्याचा बेनिफिट लाभ काही देखील मिळणार नाही, काही देखील मिळणार नाही. मला आठवतं माझे आजोबा नांदगाव आणि मनमाड इथे पालखी सेवेमध्ये होते आणि ते माझे सगळे डॅडी मम्मी सगळेजण सांगायचे की आजोबा सकाळी सगळ्यांना उठवायचे आणि ब्रेकफास्टच्या अगोदर सगळ्यांना प्रार्थनेला बसवायचे आणि मग 4-5 गाणे गायचे भरपूर भूक लागूपर्यंत. ते गाणे गात 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 मग जोपर्यंत ते गाणे होणार नाही, वचन होणार नाही, वर्शिप होणार नाही, तोपर्यंत नाश्ता मिळणार नाही, तोपर्यंत. आणि प्रार्थना पण कशी, जेवढे घरामध्ये आता त्यांना 8 मुलं, 8च्या 8 लोक प्रार्थना करणार. मग त्याच्यानंतर असं नाही एकाने प्रार्थना केली संपलं. रात्री झोपताना पण किती उशीर जरी झाला तर सगळ्यांनी बसायचं. एखादा व्यक्ती, माझे वडील म्हणायचे, मी रात्री रेल्वेतून ड्युटीवर एवढं थकून आलो, घ्यायचं, दिलीप झोपला का, चला परत नव्याने राऊंड परत सुरू करा. एक पण झोपला की परत सगळं काही संपलं, नव्याने राऊंड मारायचा, परत सुरुवात प्रार्थना. त्यामुळे आम्ही इतकं धैर्याने बघायचं, बाबा कोणाला झोप लागतं कामाने, नाही तर जेवण गेलं आज आपलं. हो फ्रेंड, हे एक शिस्त जुन्या काळातल्या लोकांमध्ये होती. आज आम्ही झोपल्याच प्रार्थना करतो आणि कधी झोपलं काही आम्हाला कळत नाही, सकाळी उठल्यावर डायरेक्ट आमेन. ही आमची अवस्था आहे. कारण की आम्हाला जेवण आणि जेवणाच्या अगोदरची प्रार्थना आणि जी देवाला समर्पित करण्याची प्रार्थनेमध्ये फरक कळला नाही. काही लोक करतो प्रार्थना, जेवणाच्या अगोदर करतो ना प्रार्थना करतो, प्रभूची प्रार्थना पण आम्ही करतो. जेवणावरची प्रार्थना वेगळी. मी मागच्या वेळेस गुरुवारी संदेश दिलेला आहे, त्यामध्ये की तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करा, तेव्हा तुम्हाला सगळं काही देव देईल. आज प्रभूमध्ये तुम्ही आणि मी इथे आलो असताना तुमच्या आणि माझ्या प्रार्थना, तुमचं जीवन हे जर प्रार्थनामय जीवन असेल तर त्याचं मागे आहे हे जीवन, त्याला म्हणत पवित्र शास्त्र. आज बीजाच्या पाशी येत असताना परत एक वार तुम्ही आणि मी स्वतःला तपासा की खरोखर देवाने जे तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे, माझं शरीर मोडलं जात आहे आणि त्या शरीराच्या मोडल्यामुळे तुमचं मेलेलं आत्मिक जीवन काय झालेलं आहे, सार्वकालिक जीवनामध्ये परिवर्तित झालेलं आहे. ते रक्त जे वधस्तंभावर सांडलेलं आहे, तर रक्ताच्या द्वारे तुम्हाला अधर्म आणि पापांची क्षमा प्राप्त होते. त्या रक्ताच्या द्वारे सैतान घाबरतो, येशू रक्त जय म्हटलं की पळतो तो. सैतानाला घाबरण्यासाठी ते रक्त येशूने तुमच्यासाठी दिलेलं आहे. आज देखील तो रक्त घेऊन पित्याच्या जवळ जातो आणि मध्यस्थी करतो, हे पित्या हे रक्त बघ, हे शुद्ध परमपवित्र रक्त आहे आणि ही व्यक्ती तुझ्याकडे प्रार्थना करते, पित्या ह्यांना तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हे वाटीचं रक्त घेऊन जे जुना करायचं नियमशास्त्राचं प्रतीक आहे, तो आज देखील जातोय. ते रक्त तुमच्यासाठी कार्य करते, नुसतं प्रभुवचनाच्या दिवशी कार्य करत नाही, दररोज कार्य करते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जरी तुम्ही प्रभुवचनाची विधी एकच दिवस पाळत आहात, परंतु ही रदबदलीची प्रक्रिया दररोज पित्याच्या समोर तुमच्या आणि माझ्यासाठी होते. पित्या आज सकाळ झालेला आहे, सिस्टर साबळे बघा गुडघ्यावर येऊन प्रार्थना करत आहे. पित्या हिचे प्रश्न, हिची समस्या जरी कशी असली परंतु ती विश्वासू आहे, तिच्या अधर्म आणि पापांची क्षमा कर. पालक साहेब प्रार्थना करते, त्यांची क्षमा कर. पित्या म्हणतो की यस, तुझ्या रक्ताच्याकडे बघून मी त्यांना क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. हा चांगला आहे, व्यवस्थित आहे, उत्तम आहे, धार्मिक यामुळे नव्हे, तर तुझं रक्त त्याने म्हटलंय की देवा हे रक्त माझ्यासाठी तू आलेला आहे आणि आज मला रक्ताद्वारे शुद्ध दे. आणि ती शुद्धतेचा लाभ पित्या तुम्हाला बहाल करून परत एक पुत्र व कन्या म्हणून स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. हे 7/24 चालतं. हे प्रभुवचनाची विधी आहे, रक्त वगैरे हे जे सगळं काही प्रक्रिया जी सांगितली 24 तास प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर, पित्याच्या समोर प्रभू येशू ख्रिस्त करतो. परंतु आम्हाला त्यासाठी हे ताकद पाहिजे, वचन पाहिजे. जर तुमच्याकडे ही वचन आहे, रोज तुम्ही त्याचं ग्रहण करतात, त्याच्यावर चालतात, तर देव तुम्हाला विपुलतेने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आज त्या गुप्तदर्शी पिता तुम्हाला आणि मला पाहत असताना, प्रियांनो, कृपया तुम्हाला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, मंदिर चुकू नका, मंदिराचं वचन चुकवू नका. मी हे म्हणत मी फार श्रम करून येतो, हे माझं काम आहे, मला प्रभूने दिलेली सेवा आहे. तासन तास बसून हे सगळे संदेश मी तयार करत असतो यासाठी की मंडळीला, देवाच्या सेवक मंडळी जे भक्तांना ते द्यावं. परंतु तुम्ही आम्ही त्याच्याबद्दल आग्रही नाही, परंतु इतर लोक आग्रही आहे.
अनेक लोक मला भेटतात, पराग साहेब चर्चला यायचं, तुमच्या चर्चला यायचं, तुम्हाला भेटायचं, तुमचा संदेश ऐकायचा. मोबाईल खूप बघितला आम्ही, नेटवर्क खूप बघितलं, आता वेळ आली तुमच्या मंदिरामध्ये येऊन बघा. हो प्रियानो, का 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 त्यांना तो पवित्र आत्मा स्पर्श करतो. ऑडिओ पराग साहेब तुमचा चेहरा देखील दिसत नाही, परंतु तुमच्या प्रार्थना, तुमचे वचन आम्हाला स्पर्श करतात. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तुमचा चेहरा दिसत नाही, आमचा साधा मोबाईल आहे, परंतु तरी तिथूनही तुमच्या आमच्याशी बोलतात. हो, आम्हाला कितीतरी आनंद वाटतो. हे आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हे सगळ्या गोष्टी आहे प्रियांनो, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो, यरुशलेम आहे, यरुशलेम, संदेशाचा नाश करणार यरुशलेम आहे. जसे कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घ्यावी अशी तुझी, परंतु त्यांची इच्छा. आणि मग ह्या पुढे देवाच्या नावाने येणारा आशीर्वाद, तोपर्यंत मी आता त्यांच्याजवळ जाणार. येशूने परत यरुशलेमचं नावाने घेतलं, ते सोडून दिलेले, आजवर ते मोकळे सुटलेले, परंतु तुम्हाला पुत्राने कन्या केले. प्रेज द लॉर्ड. जे दूरचे होते, जे परके होते, येशूने तुम्हाला आणि मला पुत्राने कन्या दिला, आणि सर्वात प्रथम तुम्हाला आणि मला स्वर्गात जायचं चान्स आहे. कारण की रॅप्चर मध्ये मंडळी यंत्रात घेतली जाणार आहे, आणि मग त्यानंतर महासंकटाच्या नंतर त्यांचे अब्रामचे पुत्र आणि अब्रामच्या कन्या गेले आहे. मागचे ते पुढे, पुढचे ते. आज तुमच्या आणि माझ्यापर्यंत तारण, तुमच्या आणि माझ्यापर्यंत संदेश, तुमच्या माझ्यापर्यंत वचन, तुमच्या आणि माझ्यापर्यंत मंदिर, आणि मंदिराची खूप सारी जबाबदारी जर आलेली आहे, तर का तुम्ही त्याचा स्वीकार करत नाही? आज जर तुम्ही त्याचा स्वीकार करा तर तुम्ही आशीर्वाद द्या. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो. वचन कठीण आहे, क्लिष्ट आहे, आम्हाला टोचलं आहे, आम्हाला भिडलेलं आहे, परंतु ती तलवार आहे, ती दुधारी तलवार आहे, जी माद्या सेतू आणि या सर्व छेदून आरपार जाणारी अशी आहे. बुराया खरोखर आम्ही चुकलेलो आहोत. मी तुझ्या वचनाकडे दुर्लक्ष करतो. आम्ही मंदिरात जात नाही, घरी देखील बायबल वाचत नाही, आम्ही प्रार्थना करत नाही, कारण की आम्हाला ते वचन वाचणं म्हणजे एक प्रकारची विधी वाटते, एक प्रकारचं एक परंपरा अशी वाटते. परंतु ते वचनामधून येशू आमच्याशी बोलतो. त्या येशू सैतानाला पराभूत करून आम्हाला जीवन दिलं, तेच वचन आज आमच्यापर्यंत येत असताना प्रभू आम्ही त्याचा स्वीकार करावा. आम्ही दररोज बायबल वाचावं, आम्ही दररोज प्रार्थना करावी. देव आमची वाट बघतो मंदिरामध्ये, त्याला महत्व द्यावं. परंतु पित्या, आम्ही अनेकदा भाकरीसाठी, जगिक मोहासाठी, जगिक कामासाठी, जगिक व्यापासाठी, जगिक एंटरटेनमेंटसाठी, जगातल्या सर्व उत्तम अशा जगिक गोष्टीसाठी आम्ही वेळ घालवतो, आणि आदमन हवासारखं सारखं सारखं आम्ही पडतो आणि परीक्षेत नापास होतो. परंतु येशू भुकेला ताणलेला असून देखील तो भाकरीकडे आणि चमत्काराकडे बघत नाही, तर तो म्हणतो की हे पित्या, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये यशवंत होतो, वचन मला प्रभू शिकवतं की देवदूत आले व त्याची सेवा करू लागले. परीक्षेनंतर येशूचे देवदूत आले आणि सेवा करू लागले. आज आम्ही या परीक्षेत खरं उतरलो तर निश्चित देवदूत उतरतील आणि आमच्या सर्व गरजा पूर्ण करतील. हा आमचा विश्वास नाही काय? तो येशू जो पित्याच्या परीक्षेमध्ये, सैताच्या परीक्षेमध्ये विजयी ठरलेला आहे, आज आम्ही कुठे आहोत? आज महिमेच्या पाशी येत असताना आमच्या मनाची अंतःकरणाची तयारी करणारा संदेश तू आम्हाला दिला. आभार मानतो प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण गीत गात असताना आपले दानार प्रभू अर्पूया, आणि त्यानंतर आपण त्याच्या मेजापाशी येत असताना you